मला एक सांगा, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? हॅलो हॅलो हॅलो. वेदांत, सानिया, ओके. चलो, मुझे अभी एक चीज बताओ कि वायरलेस कम्युनिकेशन का मीनिंग क्या होता है? व्हाट इज मीन बाय वायरलेस कम्युनिकेशन? कौन से दो टाइप्स के कम्युनिकेशन होता है इन सिंपल लैंग्वेज? वायर वायर आवाज एक वायर्ड असतं, एक वायरलेस असतं, करेक्ट? वायरलेसचे कोणी एक्झाम्पल सांगू शकते? ब्लूटूथ हेडफोन. सर ब्लूटूथ हेडफोन, करेक्ट. सेकंड, सर मोबाईल मोबाईल कम्युनिकेशन. थर्ड, टेलिव्हिजन टेलिव्हिजन कम्युनिकेशन, त्याला ओके. हां, वॉकी टॉकी सर वॉकी टॉकी, ओके. रेडिओ, ओके. वायर्डचे सांगा, वायर्डचे एक्झाम्पल्स, वायर्ड कम्युनिकेशन्स. आपल्या घरामध्ये लँडलाईन येतो, असा येतो. टेलिफोन सर फॅक्स, बरोबर आहे. टेलिफोन. कुठला? टेलिफोन, बरोबर. असा काहीतरी तो लाईन येतो, सर लॅन केबल लँड केबल, करेक्ट. या गोष्टी झाल्या वायर्ड आणि वायरलेस. ठीक आहे, म्हणजे मोस्टली ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहे की वायर कशाला म्हणतात आणि वायरलेस कशाला म्हणतात. ठीक आहे. अँड ओव्हरव्ह्यू वायरलेस टेक्नॉलॉजी अँड ब्लूटूथ. आता आपण ऍक्च्युली या सेशनमध्ये बघणार आहे की अंडरस्टँडिंग वायरलेस कम्युनिकेशन. ऍक्च्युली ज्यामध्ये आपण मोस्टली जे फोकस करणार आहे ते करणार आहे वायरलेस कम्युनिकेशनवरती, जस्ट बिकॉज ऑफ की तो सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. वायर्ड कम्युनिकेशन तर आहे, बट आताची जे जग आहे ते वायरलेस कम्युनिकेशनवरती जास्त फोकस करत आहे. कारण त्याच्या मदतीने कसं आहे की जे कॉम्प्लेक्सिटी आहे ती इझी होते. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी जी असते सर्किट्समध्ये त्या इझी होतात आणि कम्युनिकेशन इफिशियंटली होतं. त्यानंतरचं आहे ओरिओ वायरलेस टेक्नॉलॉजी आणि ब्लूटूथ. आता ब्लूटूथ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या गळ्यामध्ये ब्लूटूथ असतात, ब्लूटूथ हेडफोन असतात. कोणी इयरबड्स घालतात, कोणी काय म्हणतात त्याला नेकबँड घालतात, बरोबर आहे. त्यामध्ये असतात काहीतरी सर ब्लूटूथ असते, त्या ब्लूटूथचं काहीतरी नाव असते, फॉर एक्झाम्पल ABC काहीतरी असं नाव आहे. ठीक आहे, ABC काहीतरी नाव आहे सर. ते नावाचं डायरेक्टली आम्हाला त्यावरती क्लिक करावं लागते. त्यानंतर तो विचारते पेअर करायचा आहे का. मग पेअर करायच्या ऑप्शनवरती आपण क्लिक केलं, ओके केलं की तो आपला डिव्हाइस पूर्ण त्यासोबत पेअर होऊन जातो, करेक्ट. मला एक कोणी सांगू शकते का नेकबँडमध्ये, जसं मला ॲक्च्युली नेकबँडचा आयडिया नाही आहे, नेकबँडवालं कोण कोण आहे इथे नेकबँड यूज करते? तन्वी. और नेकबैंड वाले भाई क्या कोई और ब्लूटूथ नेकबैंड यूज करने वाले? ओके, साक्षी. और मला सांग तन्वी, त्याचं ऍक्च्युली माहिती आहे का, जसं इयरबड आणि इयरबड्स वाले कोण आहे? इयरबड्स, वेदांत, आदित्य. वेदांत आणि आदित्य, मला एक सांगा, इयरबड्स मध्ये असं असते ना की ते एक आपल्याला इयरबड चालू ठेवायचा असेल आणि दुसरा इयरबड जर आपण बॉक्समध्ये ठेवला तर तो एकच चालू राहतो, दुसरा बंद होतो, बरोबर आहे. येस सर. आणि मला एक सांगा की नेकबँड मध्ये पण असं असते का? नेकबँड मध्ये ऍक्च्युली त्या दोन्ही गोष्टी अशा असतात, फॉर एक्झाम्पल हा एक बर्ड आहे आणि हा एक बर्ड आहे. नाही सर, असं आवाज कट होत आहे. हॅलो 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 हॅलो, आवाज येते सगळ्यांना प्रॉपरली? हो हो, आता आहे. तर मला एक सांगा नेकबँड वाले, की नेकबँडचं असं काही असतं का की एक नेकबँड आपल्याला बंद करता येतो एक आणि एक चालू ठेवता येतो, जसं बर्ड मध्ये असतं? नाही सर, एका सोबतच दोन्ही सुरू असतात. एकासोबतच दोन्ही, फक्त आपल्यावरती आहे ना ते की आपण कुठल्या कानामध्ये टाकतोय किंवा नाही टाकत आहे, बरोबर. ओके ओके ओके. बघा, आता यामध्ये दोन आहे की याच्यामध्ये जसं आताच्या केसमध्ये जसं बघितलं की इयरबड आणि नेकबँड यामध्ये जर कम्युनिकेशन बघितलं तर एक ब्ल्यूटूथ आहे. जो बर्ड आहे तो जरा ऍडव्हान्स आहे, जस्ट बिकॉज ऑफ की तुम्हाला जो बर्ड यूज करायचा तुम्ही तोच यूज करू शकता, रॅदर दॅन सेकंड वाला बर्ड तुम्ही बंद करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा आहे सेकंड ऑप्शन, म्हणजे की तुम्हाला जो आहे नेकबँड मध्ये असं असते की ज्या गोष्टी तुम्हाला दोन्ही पण तुम्हाला ऍट अ टाइम सुरूच ठेवावं लागतात, बरोबर आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला कुठली गोष्ट कट करता येत नाही. त्यामुळे जर थोडं जर बघितलं तर यामध्ये जे बर्ड्स असतात थोडे ऍडव्हान्स असतात. ठीक आहे. ऍक्च्युली मला बर्ड्सची आयडिया होती पण नेकबँडची नाही होती. ठीक आहे. त्यानंतर ऍक्च्युली आता आपण बघणार आहे की वायरलेस कम्युनिकेशन. अरे यार, ओके, एक स्लाइड कमी खाली वर झाली. हा, आता आपण बघणार आहे की यामध्ये जो अंडरस्टँडिंग करणार आहे वायरलेस कम्युनिकेशन, की वायरलेस कम्युनिकेशन ऍक्च्युअली मध्ये काय असते. ठीक आहे. वायरलेस कम्युनिकेशनचा ओव्हरव्ह्यू काय आहे की वायरलेस कम्युनिकेशन इज द ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन 2 और मोर पॉइंट. आता मला सांगा, 2 पॉइंट असेल, समजा एक आहे आशित, ठीक आहे, आणि एक आहे वेदांत. ठीक आहे. आता मला सांगा, या दोघांमध्येच जर कम्युनिकेशन होत असेल तर हे कम्युनिकेशन फक्त इन बिटवीन दोघंच होईल ना, जसं आपला मोबाईल फोनचं कम्युनिकेशन असतो. बट याला जर समजा हा आशित आहे, या आशितला समजा वेदांतलाही सांगायचं आहे, आदित्यलाही सांगायचं आहे, साक्षीलाही सांगायचं आहे, श्रेयालाही सांगायचं आहे, तन्वीलाही सांगायचं आहे, तर तो काय करेल, एक काम करेल, तो क्लासच्या डायरेक्टली हेडचा जो असतो, जो क्लासचा मेन बेंच असतो, तिथे येऊन उभा राहील आणि जोराने तो ओरडेल. आणि त्याला जर फक्त आशितला फक्त आदित्य सॉरी वेदांतला सांगायचं असेल, तो त्याच्या बेंचवरती जाऊन सांगू शकतो, त्याला कॉल करून सांगू शकतो. बरोबर आहे? येते का लक्षात? येस सर. येस हा. सर. त्यामध्ये माहिती आहे का कसं असते, की बेसिकली यामध्ये 2 टाइप्स असतात. एक असतात 1 to 1 कम्युनिकेशन आणि एक असतात ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन. आणि मला एक सांगा आता, की जो आशित फक्त वेदांतला जाऊन ज्या गोष्टी सांगत होता, त्या गोष्टी 1 to 1 कम्युनिकेशन होतं की त्या कुठल्या गोष्टी होत्या, की ब्रॉडकास्ट होतं? 1 to 1 कम्युनिकेशन. 1 to 1 कम्युनिकेशन. आणि ब्रॉडकास्ट मध्ये काय असेल? ब्रॉडकास्ट मध्ये अशा गोष्टी की ज्या गोष्टी तुम्हाला पूर्ण, फॉर एक्झाम्पल म्हणतो ना आपण इन सिम्पल लँग्वेज, पूर्ण गावाला जाऊन सांग. बरोबर आहे? आपण म्हणतो ना कधी कधी आपल्या मित्राला एखादी गोष्ट असते, सिक्रेट सिक्रेट असते, पण ती एखादा सांगूनच देतो पूर्ण क्लासला. त्यामध्ये म्हणतो जा पूर्ण गावाला जाऊन सांग, असं असते ना. तो सीन आहे, त्याला म्हणतो आपण ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन. ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन मीन्स काय, की असं कम्युनिकेशन की एक असतो, त्याच्यामध्ये जो असतो ना एक ट्रान्समीटर असतो आणि रिसिव्हर मल्टिपल्स असतात. एक नसतात, मल्टिपल रिसिव्हर्स असतात. जसं आपल्या घरामध्ये आधीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल ना, असा काहीतरी एंटिना राहत होता, असा 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 असा. त्याला इथून काहीतरी अशा 2 वायर्स राहत होते, त्या 2 वायर आपल्या घरात येत होते. किसने किसने पहले वाली जिंदगी जी है, बताओ मुझे थोड़ी सी. सानियाला माहिती आहे, वेदांतला माहिती आहे. असा एंटिना आपल्या घरावरती राहत होता. डिश एंटिनाच्या आधीचा काळ, ब्लॅक अँड व्हाईटची टीव्हीज होत्या तेव्हा. आणि ह्या कलर टीव्हीला पण सपोर्ट करत होते का, कोणी सांगू शकेल? मला ऍक्च्युली आयडिया नाही. मला एवढं माहिती आहे की फक्त ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला सपोर्ट करत होते हा जो एंटिना होता. श्रेय, हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला सपोर्ट करत होता का? सॉरी, कलर टीव्हीला सपोर्ट करत होता का? करते ना सपोर्ट. ठीक आहे, ठीक आहे. तर ऍक्च्युली मला त्याचा आयडिया नाही आहे की तो ब्लॅक अँड व्हाईटला सपोर्ट करायचा की नाही करायचा. मला फक्त एवढं माहिती आहे की तो कलरला सपोर्ट करायचा की नाही करायचा. ऍक्च्युली तो ब्लॅक अँड व्हाईटला इझिली सपोर्ट करत होता. बरोबर. तर त्यामध्ये असं आहे की तुम्हाला काय होतं, असा काहीतरी एंटिना होता. तो एंटिना असल्यामुळे तो काय करत होता, सिग्नल रिसिव्ह करत होता. आणि हा जर तुम्ही बघितला ना, हा डायरेक्शनल एंटिना होता. ज्या टाइमला ज्या साईडला त्याचं जे, जर तुम्ही बघितलं असेल ना, एकाच साईडला पूर्ण, समजा आपलं फॉर एक्झाम्पल एखादं गाव आहे, फॉर एक्झाम्पल XYZ गाव आहे, ठीक आहे, तर इथे काहीतरी अशी डिश लागून राहत होती, अशी. ठीक आहे. तर इकडले जेवढे पण घरं असेल ना या साईड मधले, या सगळ्यांच्या घरावरचे जे डिश एंटिनाज राहत होते आणि त्यांचे डायरेक्शन असे राहत होते पूर्ण त्यांच्या साईडला. म्हणजे इकडून जे सिग्नल आहे डायरेक्टली याला आले पाहिजे. याला इनडायरेक्टली आपण डायरेक्शनल एंटिना सुद्धा म्हणत होतो. त्यानंतर अजून त्याचं एक नाव होतं, त्याचं नाव तुम्ही मला सांगाल लास्टमध्ये, कारण त्या गोष्टी आहेत त्या थोड्या कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर मी त्या सांगणार आहे तुम्हाला, पण सध्यासाठी एवढं लक्षात ठेवा की असे काहीतरी एंटिनाज होता, जो एंटिना लाईक डायरेक्शनल एंटिना सारखं काम करत होता. आणि जे काही ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन होत होतं, म्हणजे सिग्नल येत होते, त्या सिग्नलला तो कॅच करत होता. हेच जर एंटिना हा जर असा रोटेट होऊन इकडे आला, तर त्यामध्ये काय होतं की जे पाऊस, पाणी, हवा जे सध्याचं सुरू आहे, ठीक आहे, पावसाळा, यामध्ये काय हवेने जर हा फिरला ना, तर आपले जे स्क्रीन येत होती ना, ते पूर्ण ब्लर ब्लर येत होती. त्याला आपण दुसऱ्या लँग्वेज म्हणत होतो की मुंग्या येत आहे स्क्रीनवरती. करेक्ट? सगळ्यांना माहिती आहे? येस सर. ठीक आहे. येस बघा. हा. त्यानंतर बिटवीन 2 और मोर पॉईंट्स असेल तर त्याला ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन म्हणतात. इन बिटवीन 2 असेल त्याला 1 to 1 कम्युनिकेशन म्हणतात. आर नॉट कनेक्टेड बाय द इलेक्ट्रिकल कंडक्टर. आता माहिती आहे का, जसं वायरलेस कम्युनिकेशन मध्ये हा एक डिव्हाइस वेगळा असतो, हा डिव्हाइस वेगळा असतो.
आता यामध्ये कुठल्याही प्रकारचं वायर्ड कनेक्शन नसतं. याचा काहीतरी ट्रान्समीटर रिसिव्हर हा असतो, याचा वेगळा असतो, हा रिसिव्हर सेक्शन हा वेगळा असतो, याचं प्रोसेसिंग युनिट वेगळं असतं, याचं प्रोसेसिंग युनिट वेगळं असतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वायर्ड कम्युनिकेशन असतात, ज्याच्यामुळे वायर्ड आणि वायरलेस यांचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस त्यांच्या बेसवरती खूप जास्त आहे. जसे ऍडव्हान्टेज जर वायरचे विचारले तर वायरमध्ये काय होतं की त्यामध्ये क्लायमेट चेंजेसचा त्याच्यावरती जास्त इम्पॅक्ट होत नव्हता. बट काही इन केस जर काय म्हणतात त्याला, समजा रोड आपण जर रोडची म्हणतो ना, रोडची खुदाई, समजा रोडची आपण जर काही खोदलं वगैरे, त्यावरती जर काही आपण टाकण्यासाठी समजा वायर्स आणि पाईपलाईन्स आली आहे पाण्याच्या, पाईपलाईनसाठी काय केलं की त्यांनी पाईपलाईन्स टाकण्यासाठी काय केलं की त्यांनी जो रोड आहे तो खोदलाय. त्यामध्ये काय केलंय की बेसिकली तिथेच लागलाय तुम्हाला की तो जो आहे वायर्ड कम्युनिकेशन वाला जो वायर होता, जो ऑप्टिकल फायबर म्हणतो का, किंवा वायर्ड कम्युनिकेशनसाठी जे कंडक्टर्स लागले होते, वायर्स होते, ते जिथून गेले होते ना त्याच जागी तुम्ही खोदलाय परत. त्यामध्ये माहितीये का, चुकून त्या जे जेसीबीज होते त्या जेसीबीजच्यानी काय झालं की तो जो पार्ट आहे तो कट झाला. तर आता जे मला एक सांगा, जो कम्युनिकेशन समोरचे होणार होतं ते कम्युनिकेशन आता इथे ब्रेक झालंय, बरोबर आहे. आता जो मेसेज येस सर. आता जो मेसेज श्रेयाला सानियाला सांगायचा होता तो मेसेज आता इथेच अडकलाय. सानिया इथे आहे, इथे श्रेया आहे, ठीक आहे. सानियाला जो श्रेयाला मेसेज सांगायचा होता तो मेसेज आता इथेच कट झाला. सानियाला वाटते की तो मेसेज गेलाय, बट श्रेयाला तो मेसेज रिसिव्ह नाही झाला, जस्ट बिकॉज ऑफ की मधामध्ये वेदांतनी इथे काय आणली, जेसीबी आणून खुदाई केली, बरोबर आहे. आता सानियाला इथे माहिती नाही आहे की या साईडला मेसेज गेला नाही. सानिया काय म्हणाल की एवढ्या म्हणजे सानियाने समजा म्हटलंय की 1 वाजता श्रेया आपण शॉपिंग करायला जाऊया, ठीक आहे. हा तिने काहीतरी मेसेज टाकला आणि हा जाणार होता वाया वायर्ड कम्युनिकेशन. पण वेदांतनी हा मेसेज तिनं 1 वाजता जायचा आहे शॉपिंग करण्यासाठी श्रेयाला म्हटलंय, तो मेसेज टाकला तिने समजा 10 वाजता, आणि वेदांतनी कामं केले समजा हा 9 वाजता. 9 वाजता वेदांत जेसीबी आणून रोड मोकळा करून वायर कट करून मोकळा आहे, ठीक आहे. त्यानंतर सानियाने इथे, सानियाला माहितीच नाही, सानियाने काय केलं, 10 वाजता मेसेज जनरेट केला की 1 वाजता आपल्याला शॉपिंगला जायचं आहे, श्रेया रेडी राहायची, ठीक आहे. तर या केसमध्ये श्रेयाला काही माहितीच नाही, बरोबर. काही आयडिया आहे का श्रेयाला? काहीच आयडिया नाही आहे. या केसमध्ये काय करेल की जे बेसिकली ज्या गोष्टी व्हायच्या होत्या, ज्या गोष्टी टास्क परफॉर्म व्हायच्या होत्या, ते टास्क इफिशियंटली टास्क परफॉर्म होतील का सानिया आणि श्रेया? नाही. बरोबर आहे. तुम्हाला मेसेजेस नाही आला, तुम्हाला काही माहितीच नाही पडलं की तुम्हाला कुठे जायचंय, काय जायचंय. डायरेक्टली सानिया तर रेडी होऊन काय करते, डायरेक्टली सानिया रेडी होऊन श्रेयाच्या घरी. श्रेया तो अजून रेडीच नाही झाली का, श्रेया एकदम झोपेतून उठून बसलेली आहे. ठीक आहे. मग काय करायचं की या सीन मध्ये असं आहे की मग श्रेयाला तयार व्हायला वेळ लागेल, तिला जवळपास समजा फॉर एक्झाम्पल 2 hours लागतील. तर मग हा जो टाइम डिले होत आहे, जो 2 तासाचा जो जात आहे, जो सानियासाठी वेस्ट ऑफ टाइम आहे, बरोबर आहे सानिया? हेलो 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 हेलो. जिसके नाम के एग्जाम्पल ले रहा हो एटलीस्ट वो तो लोग एक्टिव रहो. सानिया, श्रेया, येस सर. कळते आहे? हो सर. हा, बघा त्यानंतरचा पार्ट आहे की आता त्या सेम गोष्टी आता वेदांतनी आणलाय, वायर कट केलाय, म्हणजे इथून जो होता वायर कट केला होता, सानियाचा मेसेज इथे ब्रेक झाला होता. आता काय झालंय की आता आहे वायरलेस कम्युनिकेशन, आता आलंय डिजिटल भारत, ठीक आहे. आता डिजिटल भारत आल्यानंतर काय केलं की सानियानी इथे मेसेज टाकला, फॉर एक्झाम्पल काहीतरी इथे मेसेज टाकल्यानंतर सानियानी डायरेक्टली मेसेज टाकला 10 वाजता, सेम टाइम ड्युरेशन पकडूया 10 वाजता. पण आता काय की आता वायरलेस कम्युनिकेशन, काहीतरी सॅटेलाइट वरती मेसेज जाईल, तर सॅटेलाइट इथून असा मेसेज जाईल, त्यानंतर इथे जिथे कुठे श्रेया असेल तिला मेसेज रिसिव्ह होईल. आता वेदांतनी कितीही रोड खोदले, कितीही वायर ब्रेक केलं, तर आता काही प्रॉब्लेम होतील का त्या मेसेजला? तो तर डायरेक्टली आता हवेतून ट्रान्समिट होईल, वायरलेस कम्युनिकेशन होईल. येत आहे का लक्षात सानिया, येस श्रेया? सर. हा, तर Yes, मला sir. आता एक सांगा की याच्यामध्ये ऍडव्हान्टेज कशाचे आहे, डिसएडव्हान्टेजेस कशाचे सांगितले मी? ऍडव्हान्टेजेस हे वायरलेस कम्युनिकेशनचे जास्त आहे, आणि बरोबर. डिसएडव्हान्टेजेस हे वायर कम्युनिकेशनचे होते. हा, यामध्ये असतं की मग आता त्या फक्त नॉट ओनली की वायरचे तेवढेच ऍडव्हान्टेजेस आहे की वायरलेसचे कमी आहे असं काही नसतं. बेसिकली काय आहे की ते टोटली डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या कंडिशनमध्ये काय यूज करू शकता. पण आता जे आपण एक्झाम्पल घेतलं त्यावरून तुम्ही सांगू शकता की वायरलेसचे ऍडव्हान्टेजेस आहे ते जास्त आहे. हा, आणि तसं पण बघितलं थेरॉटिकली तर वायरलेसचे जरा ऍडव्हान्टेजेस जास्त असतात. बट
वायरलेससाठी तुम्हाला काय करावं लागतं की त्याची जे कॉस्टिंग लागते ती खूप जास्त हाय लागतं. याच्यामध्ये काय की वायर्ड कम्युनिकेशन असेल तर किती समजा 10 रुपये फूटचा जो वायर आहे, समजा मला 10 फूट करायचा आहे आणि 10 रुपये फूटचा आहे, समजा मला इथे 100 रुपये खर्च येऊन राहिला. बट आता समजा 10 फुटाचं कम्युनिकेशन आहे, तिथे मी वायर कम्युनिकेशन केलं. बट आता 10 फुटासाठी जे कम्युनिकेशन आहे ते मी आता वायरलेस कम्युनिकेशन करतोय म्हटलं तर वायरलेस कम्युनिकेशन करण्यासाठी मला ॲम्प्लिफायर लागेल, मला सिग्नलला एन्कोडेड करण्यासाठी काहीतरी लागेल. कारण फॉर एक्झाम्पल सानिया आहे, सानियाच्या रूमच्या बाजूला इथे वेदांत आहे, नाही वेदांत नाही सॉरी, सानियाच्या रूमच्या बाजूला रेणुका आहे. ठीक आहे. आता सानियाचं असं आहे की सानियाला फक्त श्रेयाला घेऊन जायचं आहे. बट इथे रेणुका आहे, रेणुकाला समजा हाय समजा सानियाचं आणि रेणुकाचं काहीतरी भांडण झालेलं आहे, रेणुकाला माहिती नाही पडू द्यायचं आहे की सानिया आणि श्रेया जाणार आहे. तर त्या केसमध्ये आता जर वायरलेस कम्युनिकेशन होत असेल आणि ते जर विदाऊट एन्कोडेड असेल, विदाऊट त्यामध्ये प्रायव्हसी लागलेली असेल, तर रेणुकाला सगळ्या गोष्टी माहिती पडेल, तिला सुद्धा त्या गोष्टी नोटिफाय होईल की समजा या दोघे जणी जाणार आहे असं XYZ. करेक्ट रेणुका? हॅलो. येस सर. हा. यामध्ये काय की बेसिकली हे जे मेसेजेस असतात ना ते एन्कोडेड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी सिस्टीम्स वापरावी लागतात, ज्यामध्ये की ज्याच्या मदतीने तुमचे जे मेसेजेस आहे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला लॉंग डिस्टन्स जर कव्हर करायचं असेल ते तुम्हाला ॲम्प्लिफाय करावं लागतं. कारण तुमचं जे सिग्नल असतं ते लो सिग्नल असतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हायर सिग्नलमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागतं, फ्रिक्वेन्सी वाढवावं लागतं, त्याची ॲम्प्लिफिकेशन करावं लागतं. त्यानंतर तो जो सिग्नल आहे जर लॉंगर डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याच्यामध्ये असतं की त्याच्यावरती क्लायमेटचे सुद्धा इम्पॅक्ट होतात. जसं विजा असतात, हवे असतात, त्यानंतर लाईट्स असतात, UV रेज असतात. यांचे सुद्धा जे RF कम्युनिकेशनमध्ये, वायरलेस कम्युनिकेशनमध्ये सिग्नल्स असतात त्याचे खूप जास्त इम्पॅक्ट होत असतो. तर बेसिकली तो इम्पॅक्ट कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला काही सुद्धा त्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी हे पाठवावं लागतात, एक्स्ट्रा बीट्स पाठवावं लागतात. त्याला म्हणतात पॅरिटी बीट्स. तुम्ही कधी ऐकलंय का? डिजिटलमध्ये ऐकलं असेल. पॅरिटी बीट, इव्हन बीट. करेक्ट. पॅरिटी चेकर, येस सर. हा, रिपल कॅरी ॲडर, बरोबर आहे. त्यामध्ये काहीतरी आपण सिस्टीम वापरत असतो. म्हणजेच काय की आपला जो ओरिजिनल मेसेज आहे त्या मेसेज सोबत काहीतरी आपण एक्स्ट्राच्या बीट्स पाठवत असतो, ज्याच्या मदतीने काय की जो आपला जो ओरिजिनल मेसेज आहे तो जर समजा चेंज झाला तर तो रिसिव्हर साईडला डायरेक्टली माहिती पडेल की काहीतरी मेसेज जो आहे तो चेंज झालाय ड्यू टू सम क्लायमेट चेंजेस और काही कुठल्या तरी एका प्रॉब्लेममुळे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर आता त्याच गोष्टी झाल्या की वायरलेस कम्युनिकेशन तुम्हाला लक्षात आलं, वायर्ड कम्युनिकेशन लक्षात आलं. वायर कम्युनिकेशन म्हणजे जो घरामध्ये आपल्या लँडलाईन येत असते तो वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे आपला मोबाईल. करेक्ट. आता त्याच गोष्टी आहे की बेसिकली हा जो आहे ना सेंटरवाला हा एक क्लाउड आहे. क्लाउड म्हणजे काय की जिथे सगळा डेटा आहे तो स्टोअर्ड असतो. वायरलेस टेक्नॉलॉजीचा हब म्हणू शकतो किंवा वायरलेस टेक्नॉलॉजी इथून जनरेट होत आहे. ठीक आहे. आता वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज असतात? वायफाय, बरोबर आहे. माझ्या घरामध्ये वायफाय आहे. आता माझ्या घरामध्ये समजा आहे जिओ फायबर लावलाय, तर जिओ फायबर काहीतरी तो रेडिओ फ्रिक्वेन्सी हे करत आहे, म्हणजे 2.4 गिगाहर्ट्झ असते किंवा काहीतरी अशी गिगाहर्ट्झची काहीतरी फ्रिक्वेन्सी तो जनरेट करत आहे, ज्या फ्रिक्वेन्सीला माझा मोबाईल मला ट्यून करावा लागते. आता मला असं आहे की की मला कुठला तरी वायर माझ्या मोबाईलला लावावं लागतं, तेव्हा तो माझे जे नेटवर्क आहे ते माझ्या मोबाईलमध्ये येत आहे, असं काही आहे का? मला फक्त एक पासवर्ड जनरेट आहे, जो पासवर्ड आहे तो पासवर्ड मला टाकावा लागतो आणि माझा मोबाईल डायरेक्टली त्या वायफाय सोबत कनेक्ट होऊन जातो. करेक्ट. हा सुद्धा एक वायरलेस एक्झाम्पल आहे वायरलेस कम्युनिकेशनचा. म्हणजे माझा जो डेटा आहे तो कुठे ना कुठे जातोय. इथं लक्षात चला, ज्यांना कळलंय त्यांनी रेझर आहे. त्यानंतरचा ब्ल्यूटूथ, जे सगळ्यांच्या गळ्यात आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या इको फ्रेंडली असा डिव्हाइस आहे म्हणजे ब्ल्यूटूथ. ब्ल्यूटूथचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे नेकबँड किंवा इयरबड्स. किंवा आपण आधीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे असे बघितले असेल ना, कीपॅडचे मोबाईल होते, बरोबर आहे. कोणाकोणाकडे होते कीपॅडचे मोबाईल टच स्क्रीन येण्याच्या आधी? स्वतः त्यांनी यूज केले असे असे सांगा की आम्ही स्वतः यूज केले, बरोबर आहे. यामध्ये बेसिकली काय होतं की या कीपॅडच्या मोबाईलमध्ये माहिती आहे ब्ल्यूटूथचा फंक्शन राहत होता. की समजा ही आहे साक्षी आणि हा आहे एक आशित, नाही सॉरी, इथे आहे आदित्य. ठीक आहे. हा आदित्य आणि ही आहे साक्षी. आता काय आहे की साक्षी समजा क्लास केलाय, आधी आदित्यने क्लास नाही केलाय. तर आता काय केलंय की साक्षीने क्लास केल्यानंतर काय येतं की हा ऑफलाईन क्लास आहे बरं कॉलेजचा. त्यामध्ये काय की साक्षीने ज्या नोट्स होत्या तिने काय केलं, त्या PDF फोटोज काढले आहे, तिच्या मोबाईलमध्ये स्टोअर्ड आहे.
पण आता तो काळ कसा होता की त्यामध्ये व्हॉट्सअप नव्हतं, काही नव्हतं. त्या केसमध्ये फक्त आपल्याकडे 2 कीपॅडचे मोबाईल राहत होते. पण त्यामध्ये एक फंक्शनॅलिटी राहत होती की त्यामध्ये आपल्याला ब्लूटूथ कम्युनिकेशन खूप जास्त परफेक्ट राहत होतं. तर मग तेव्हा काय करत होतं की समजा आदित्य काय म्हणत होतं की मला तर तू जे फोटोज काढले ते मला रिक्वायर्ड आहे बाबा. तर आता मी कसा घेऊ? ती म्हणत होती, समजा साक्षीने म्हटलं की हो, एक आहे आपल्याकडे कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये मी तुला मेसेज किंवा जे तुला फोटो आहे मी तुला देऊ शकतो. जे असेल आपलं ब्लूटूथ कम्युनिकेशन. समजा ब्लूटूथचे दोघांचे डिव्हाइस राहणार, ते पेअर होणार. त्यानंतर ईला काहीतरी एक समजा इसे 111 किंवा 222 असा काहीतरी हे नंबर कोड टाकत होती. त्यानंतर आदित्यला जेव्हा ती रिक्वेस्ट जात होती तेव्हा आदित्य सुद्धा ते सेम कोड टाकत होते, तेव्हा ते पेअर होत होते डिव्हाइसेस. त्यानंतर डिव्हाइस पेअर झाल्यानंतर जो इन्फॉर्मेशन साक्षीला हिला द्यायचे किंवा आदित्यला हिला द्यायचा आहे त्या गोष्टी इफिशियंटली टास्क परफॉर्म होत होते. माहिती आहे सगळ्यांना ब्लूटूथ कम्युनिकेशन इमेज प्रोसेसिंग ट्रान्समिट करण्यासाठी वगैरे आपण यूज करत होतो. करेक्ट. त्यानंतरचं आहे Yes. एरोस्पेस. हा, त्यानंतरचं एक होतं एरोस्पेस कम्युनिकेशन. आता एरोस्पेस कम्युनिकेशनचा सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एअर थ्रू फॉर एक्झाम्पल एअरमध्ये काय की जे स्पेसमध्ये ज्या गोष्टी आहेत जसे सॅटेलाइट कम्युनिकेशन झाले, या ज्या कम्युनिकेशनला आहे ना, सॅटेलाइट कम्युनिकेशनलाच आपण असं म्हणू शकतो की एरोस्पेस कम्युनिकेशन आपण सुद्धा म्हणू शकतो. ज्या गोष्टी म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बाहेर आहे त्यांना एरोस्पेस कम्युनिकेशन असं म्हणतात. ज्या पृथ्वीच्या आतमध्ये होत आहे त्याला वायरलेस किंवा वायर्ड कम्युनिकेशन, आणि ज्या गोष्टी पृथ्वीच्या बाहेरून ज्या गोष्टी कम्युनिकेट होत आहे म्हणजे सिग्नल आपल्या पृथ्वीच्या बाहेर जाते आणि पृथ्वीच्या बाहेर जाऊन त्या गोष्टी वापस येतात त्याला एरोस्पेस कम्युनिकेशन म्हणतात. असे असतात आपले काही सायंटिस्ट असतात जे चंद्रावरती जातात, पण आपल्या अर्थवरून चंद्रावरती जाण्यासाठी जो काही टास्क आहे त्यांनी समजा काहीतरी त्यांचं काहीतरी प्लेन्स असतात, त्यांचे काहीतरी जेट्स असतात ज्याच्या मदतीने ते ऍक्च्युली तेवढं डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हल करू शकतात. ट्रॅव्हल केल्यानंतर ते समजा चंद्रावरती पोहोचले, बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल आदित्य गेलाय चंद्रावरती गेलाय, आदित्यला कॉन्टॅक्ट, आणि हा आशित आहे समजा पृथ्वीवरती. आता आशितला पाठवायचं आहे, आदित्य उद्या क्लास आहे, बरोबर आहे, आणि आदित्य कुठे जाऊन बसलाय चंद्रावरती. आशितला माहिती आहे की उद्या क्लास आहे, पण आता आम्हाला एक सांगा, आदित्य चंद्रावरती आहे, चंद्रावरती मोबाईलची रेंज आहे का? आहे का? नाही. नाही सर. नाही. बरोबर आहे. आता मला एक सांगा, नाही आता सर्वात एक्झाम्पल बेस सांगतो हा. हा आहे आशित, हा आहे आदित्य. आदित्य गेलाय चंद्रावर कोणातरी सोबत. त्यानंतरचा सीन असा आहे की एक प्रोफेसर आहे जे तुम्हाला ऑफलाईन व्हिजिट करणार आहे. त्यांचा रात्री 9 वाजता मेसेज येतो, ठीक आहे, ऑफिसवरती की सर आम्ही तुमच्या ऑफलाईन क्लासेसला व्हिजिट करणार आहे, तर उद्याची तुमच्या बॅचचा टायमिंग काय? अंडरस्टँड? कळलं सगळ्यांना? Yes, सर कळला. हा, व्हेरी गुड. आता या गोष्टी आहे की असं XYZ कोणतरी प्रोफेसर येतो, ते म्हणतं की उद्या 9 वाजता आम्ही उद्या येणार आहे. हा, तर तुमच्या क्लासचा टाइम सांगा. मग आशित आणि आदित्य यांची खूप जास्त ट्युनिंग आहे, कारण आशितचा सपोर्ट असतो आदित्यला चंद्रावरती पाठवण्यासाठी. मैं नहीं जा सकता तू मेरा दोस्त जाएगा, जो मैं नहीं करूंगा मेरा दोस्त करेगा, ठीक आहे. मग आता काय केलंय की आशितनी पाठवलंय. आता आशितला खाली त्याच्या मोबाईलवरती रेंज आहे, त्यांनी काय केलं की त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या. आता काय करायचं की आशितला सांगायचंय आदित्यला. तर आता आदित्यला तो कॉल करू शकेल का? तिथे नाही करू शकणार, जस्ट बिकॉज ऑफ तिथे मोबाईलची रेंजच नाही, तिथे सिम कार्डच डिॲक्टिव्ह होऊन जातं. एका सर्टन डिस्टन्स, आपण ग्राउंड पासून जर एका सर्टन डिस्टन्सवरती गेलो ना, तर आपले सगळे मोबाईलचे जे रेंजेस आहेत ते कट होऊन जातात. त्यामध्ये आता काय करायचं, त्या केसमध्ये समजा याला कुठलं तरी कम्युनिकेशन वापरावं लागेल, जे कम्युनिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल काहीतरी XYZ कम्युनिकेशन आहे, तर XYZ कम्युनिकेशनच्या मदतीनेच तो काय करू शकेल, आदित्यला तो मेसेज पाठवू शकेल इन दी फॉर्मॅट ऑफ टेक्स्ट, इन दी फॉर्मॅट ऑफ व्हॉइस, किंवा इन दी फॉर्मॅट ऑफ जे काही असेल ते. ठीक आहे, फॉर्मॅट आपण नंतर डिसाईड करूया की कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाठवायचं आहे. बट सध्यासाठी तुम्ही एवढं समजा की उद्याला एक प्रोफेसर आहे ते ऑफलाईन येणार आहे आणि हा आदित्य जाऊन बसलाय चंद्रावरती. त्या केसमध्ये त्याला चंद्रावरून बोलावण्यासाठी आशितनी काहीतरी मेसेज जनरेट करायचा आहे, पण आदित्य कुठे आहे? एरोस्पेसमध्ये. एरोस्पेस इन दी सेन्स की पृथ्वीच्या वरती म्हणजे एरोस्पेस. आलं लक्षात? त्या केसमध्ये जे काही कम्युनिकेशन त्याला एरोस्पेस कम्युनिकेशन म्हणेल. त्यानंतर एक कम्युनिकेशन आहे, फॉर एक्झाम्पल इथे काहीतरी असंच कम्युनिकेशनचा दाखवलं आहे की कम्युनिकेशन ऍक्च्युली कसं होत असतं अँड ऑल. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन. आता सिग्नलमध्ये सुद्धा ट्रान्सपोर्टेशन असतात, लाईक की कुठला मेल्स असतो, फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टेशन इन दी सेन्स की मेल. आता मेल्स असतात की जे वायरलेस कम्युनिकेशनचाच एक्झाम्पल आहे. मेल्स जे समजा फॉर एक्झाम्पल आहे श्रद्धाला काहीतरी मेल जनरेट करायचा आहे, तो मेल पाठवायचा आहे फॉर एक्झाम्पल
तन्वीला. तर तो काय श्रद्धा काय करेल, तो मेसेज समजा तिने काहीतरी XYZ तन्वीचा मेलचा काहीतरी ऍड्रेस टाकलाय, तो मेल काय करेल त्यानंतर तिचा मेल, तिला जे काही लिहायचं ते मेल लिहून डायरेक्टली ते ट्रान्समिट सेंड करेल. तर तो काय करेल, एक इनडायरेक्टली सांगायचं झालं ते एक इन्फॉर्मेशन आहे जी श्रद्धा तन्वीला सेंड करते इन दी फॉर्मॅट ऑफ PDF अँड ऑल. ठीक आहे. नंतर ट्रान्सपोर्टेशनचा एक सेकंड एक्झाम्पल म्हणजे आपला व्हॉट्सअप सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर जीपीएस म्हणजे काय की बेसिकली तुमचं लोकेशन काय. फॉर एक्झाम्पल आता जर मला चेक करायचं असेल की मला समजा माझा मोबाईल आहे, माझे मोबाईल समजा मी कोणाचा तरी ऍक्सेस घेतलाय, फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप थ्रू आपण एक काहीतरी कम्युनिकेशन करत आहे. मी समजा फॉर एक्झाम्पल साक्षीसोबत काहीतरी कम्युनिकेशन करतोय, साक्षीचं मला फॉर एक्झाम्पल काहीतरी लोकेशन हवंय, तर ती काय करेल, सर मी लाईव्ह लोकेशन आहे, ती लाईव्ह लोकेशन मी पाठवेल. जिच्या मदतीने मला काय की समजा जर मला जिचं साक्षीचं जे लोकेशन आहे ते म्हणजे मला ट्रॅक करायचं असेल, ते पाहायचं असेल, त्या केसमध्ये मी जीपीएसच्या मदतीने मी तिचं लोकेशन, तिच्या मोबाईलचं जे लोकेशन आहे ते मी ट्रॅक करू शकेल इझिली. याच्या लक्षात. हा, त्यानंतर आहे एक मेडिकल ट्रीटमेंट. आता मेडिकल ट्रीटमेंट माहिती आहे का, सध्याच्या काळामध्ये खूप जास्त फास्ट चालणारी टेक्नॉलॉजी मध्ये मेडिकलमध्ये कसं असतं की सध्याच्या केसमध्ये जर तुम्ही एकदा ऑब्झर्व केलं असेल की जो मेन डॉक्टर असतो ना तो सध्या मुंबईला बसला असतो आणि पेशंट आहे आपला आष्टीला. फॉर एक्झाम्पल आष्टी पकडूया. आष्टी कोणा माहिती आहे का, आष्टी गाव आहे ना. ठीक आहे, परफेक्ट. आष्टी नावाचं काहीतरी XYZ काहीतरी विलेज आहे जिथे काहीतरी पेशंट आहे आणि अमरावतीचा डॉक्टर आहे. ठीक आहे, अमरावतीचा डॉक्टर आहे, अमरावतीचा डॉक्टर आष्टीला गेला, आष्टीचा पेशंट बघितला, पण अमरावतीच्या डॉक्टरचा गेला तो बाउन्सर गोष्टी. तर या गोष्टीमध्ये काय आहे, तो बेसिकली एक सेकंड वेट करा. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे बेसिकली की तुम्हाला ठीक आहे. ऍक्च्युली अमरावतीमध्ये आताच सुरू झालाय त्यामुळे थोडा प्रॉब्लेम्स आहे. रेकॉर्डिंग सुरू आहे ना. कुठे होतो आपण, जीपीएस वरती, मेडिकल वरती. कुठला डॉक्टर होता, अमरावती मधला पेशंट कुठला होता, आष्टी. नाशिक मधला पेशंट आहे, अमरावती मधला डॉक्टर आहे. ठीक आहे. आणि त्याला डॉक्टरला चाललाय ते बाउन्सर, त्यांनी काय केलंय की हा आहे दिल्लीला बसलाय वरचा डॉक्टर जो शिकलेला, ऑनलाईन मध्ये पास नाही झालेला, ऑफलाईन मध्ये पास झालेला. ठीक आहे. आता कोरोनामध्ये, बेसिकली कोरोनामध्ये पास नाही झालेला, तो कोरोनाच्या आधी पास झालेला डॉक्टर आहे. हा अमरावतीवाला आहे ना, हा कोरोनामध्ये पास झालेला आहे. कोरोनामध्ये पास झाला, यांनी काय केलंय, आष्टीला गेला, आष्टीला जाऊन याला माहित आहे फक्त एकच दोनच गोळी माहित आहे, एक पॅरासिटामॉल आणि एक अजून कुठली असते, चलो बताओ. हा, ठीक आहे. या 2 गोळी आहे, ज्या 2 गोळ्या फक्त या अमृतच्या डॉक्टरला माहिती आहे, कारण अमृतचे डॉक्टर घिसेपिटी आहे. ठीक आहे. यामध्ये काय की बेसिकली हा डॉक्टर आहे, इथे गेला, ठीक आहे बाबा पैसा तर भेटून राहिला, चलो निकल जाते. गेला आष्टीला गेल्यानंतर डॉक्टरने त्या पेशंटला बघितलं, पेशंटची तब्येत जास्त दिसली, त्याला चाललं बाउन्सर, त्याला काही कळून नाही राहिल्या गोष्टी. मग तो काय करेल, त्याचा एक मित्र आहे, ठीक आहे, हा आष्टीचा पेशंट आहे, ही अमरावतीचा डॉक्टर आहे, हे दिल्लीला फीमेल डॉक्टर है. ठीक है, फीमेल को अपन भी पीछे रखेंगे, फीमेल को भी आगे लगेंगे, फीमेल डॉक्टर आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल, आता मग अमृतच्या डॉक्टरने काय केलं, हा जो आहे कोरोनामध्ये पास आउट झाला, हा इथे आला, यांनी काय केलं, तिला फॉर एक्झाम्पल काहीतरी पेशंट आहे, पेशंटला समजायला पॅरासिटामॉल दिली, पॅरासिटामॉल देऊन तो बघू राहिला हाफ एन आवर, एका तासामध्ये काही होते का, अर्ध्या तासामध्ये काही इम्पॅक्ट होते का, काहीच नाही झाला. पेशंट जसं तसं, प्लस त्याची जे तब्येत आहे ते वाढून राहिली आहे. मग काय करते अमृतच्या डॉक्टरची काहीतरी फ्रेंड आहे जी दिल्लीला राहते, खूप जास्त रेप्युटेटेड हॉस्पिटलमध्ये तिचं काम करते ती. तो काय करेल, तिला कॉल करेल, ती कॉल करून काय म्हणते, मी इथे तर आलो, पेशंटही बघितला, पॅरासिटामॉलची गोळी पण दिली, पण पेशंटची तब्येत काही ठीक झाली नाही. करेक्ट, येत्या लक्षात. आता काय करेल, मग दिल्लीची जी मैत्रीण राहणार त्याची, ते काय म्हणेल, ठीक आहे एक काम कर, मला व्हिडिओ कॉल कर आणि मला पेशंटची तब्येत दाखव.
मग काय करेल, हा व्हिडिओ कॉल लावेल. व्हिडिओ कॉल लावल्यानंतर काय करेल, व्हिडिओ कॉल लावल्यानंतर या डॉक्टरची जी काही पेशंटची तब्येत असेल ती तिथे बघू शकेल. बट आता तिला काय करायचं की तिला काही एक्स्ट्रा पॅरामीटर्सची गरज आहे. जसं जर तुम्ही बघितलं असेल की सध्याच्या काळामध्ये जर एक डिव्हाइसेस असतो आयओटीच्या बेसिकली जो इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल एक प्रोजेक्ट खूप जास्त चालू आहे जो आहे बेसिकली मेडिकल साठीचा आहे, जो पेशंटचा हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइस असतो, जो पेशंटची काय करतो की त्याचं ईसीजी म्हणजे ईसीजीचा जो ग्राफ असतो तो, त्यानंतर त्याची हार्ट रेट मॉनिटरिंग, त्याचं बॉडी टेम्परेचर, त्याची एसपीओ2, त्यानंतर ब्लड प्रेशर, या गोष्टी काय की त्या गोष्टी एका पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती सेंड करतो. एक क्लाउड असतं, त्या क्लाउडवरती त्या गोष्टी सेंड करतो आणि त्या क्लाउडवरून कुठल्याही डॉक्टरला इझिली ऍक्सेस करता येतो. मग त्यांनी काय केलं, तेव्हा आले ट्रॅकिंग टॉनिकचं. ठीक आहे, मग आले ते सर आता हा अमरावतीचा डॉक्टर आहे, हा म्हणते की आता दिल्लीवाल्या मॅडमनं काहीतरी म्हटलं असं काहीतरी डिव्हाइस पाहिजे. मग ते आले ट्रॅकिंग टॉनिक जाऊ, सर असं काहीतरी डिव्हाइस आम्हाला जनरेट करून पाहिजे आणि ते लवकर पाहिजे. ठीक आहे, आणि आमचं असं होतं की ठीक आहे आमच्याकडे ऑलरेडी तो डिव्हाइस रेडी आहे. आम्ही काय करेल की तो डिव्हाइस त्यांना थोडा समजून सांगेल आणि त्यांना तो ऍक्सेस देऊन दिला आणि तो जे क्रेडिशियल राहणार ते समोरचे जे डॉक्टर राहणार तिला सुद्धा क्रेडिशियल देईल. जिच्यामुळे काय की या जो डिव्हाइस राहणार, फॉर एक्झाम्पल माझा काहीतरी असा डिव्हाइस आहे, तो डिव्हाइसला जर इंटरनेट मिळाला ना, तर तो काय करतो, एक इंटरनेटनी जो काही डिव्हाइसवरती ते इनपुट येत आहे ना, तो एका क्लाउडवरती सेव्ह करतो आणि त्या क्लाउडवरती आपण कितीही मल्टिपल युजर देऊ शकतो ज्यांना तो डेटा ऍक्सेस करता येतो. आलाय का लक्षात? याच्यामध्ये काय बेसिकली काय वायरलेसली आपण मेडिकलच्या ज्या ट्रीटमेंट आहे त्या गोष्टी परफॉर्म करू शकतो. आता मग काय करेल, त्या मेडिकल जी दिल्लीवाली मैत्रीण राहते त्या मेडिकल सॉरी त्या दिल्लीची जी मैत्रीण राहील तिला सगळ्या गोष्टी, तिला पॅरामीटर्स मिळाले तिच्या मोबाईलवरती, तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तिने सगळं ऑब्झर्व केलं, तिला लक्षात आले की हा जो पेशंट आहे आता पॅरालाइज होऊन राहिला, हा आणि हा आपला मित्र आहे, हा पॅरासिटामॉलच्या गोळ्या देऊन राहिला. तर आता मला सांगा, तर पेशंटची किती टक्के वाचण्याची गॅरंटी असेल जर तो पॅरासिटामॉलच्याच गोळ्या घेऊन राहिला, जो पॅरालाइज होऊन राहिला? आहे का काही गॅरंटी? मरण जाय. आहे ना, मरून जाईल ना की नाही. आता मग त्यामध्ये सीन असा आहे की आता दिल्लीच्या जी डॉक्टर आहे तिने सांगितलेलं आहे अमरावतीच्या डॉक्टरला की हा जो पेशंट हा पॅरालाइज होऊन राहिलाय, प्लीज काहीतरी कर. मग अमरावतीचा डॉक्टर आपला ऑनलाईन वाला आहे, याला तर काही माहिती नाही. मग हा काय म्हणते, ठीक आहे मी करतो. मग हा बाहेर जाते, परत त्या मैत्रिणीला कॉल करतो, मग ते सांगते की मला काहीच माहिती नाही, आता तू सांग. मग या गोष्टी ते काहीतरी लिहून देते, त्या गोष्टी लिहितो रेटापिटा, त्या गोष्टी इथे चिपकून देतो या पेशंटला. डॉक्टरसाठी पेशंट काय झाला, पेशंटसाठी डॉक्टर काय झाला, खूप चांगला अमरावतीचा डॉक्टर. करेक्ट. तर या गोष्टी फॉर एक्झाम्पल झाला मेडिकलची ट्रीटमेंट जे वायरलेसली आपण करू शकतो. त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग, आयओटी. आयओटी म्हणजे जो मी आता तुम्हाला सांगितलं की असा एक डिव्हाइस की जो इंटरनेटनी कनेक्ट होतो आणि तुमचा एका पर्टिक्युलर सर्व्हरवरती डेटा जातो आणि ज्याच्या मदतीने फॉर एक्झाम्पल ऑल ओव्हर इंडियामधून किंवा कुठूनही ऑल ओव्हर इन वर्ल्ड मधून कुठेही आपण त्या डेटाला ऍक्सेस करू शकतो. बट फक्त आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपला जो डिव्हाइस असेल त्याला फक्त इंटरनेटची रिक्वायरमेंट असते. करेक्ट, आले लक्षात? त्यानंतर वायरलेस कम्युनिकेशनचा एक्झाम्पल म्हणजे कम्प्युटर सुद्धा आहे. त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग झाला, मेडिकल झालं, जीपीएस झालं, ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन, एरोस्पेस, ब्ल्यूटूथ आणि वायफाय. आता मला सांगा, जर कोणी विचारलं की वायरलेस कम्युनिकेशनचा एखादा एक्झाम्पल सांगा, तर सगळ्यांना सांगता येईल? हो, बताओ. सबको समझ में आया, किसको समझ में नहीं आया? हाथ ऊपर करने से कुछ नहीं होगा, मुझे यस और नो बताओ. Yes, sir. येस सर. 3 ऐसा आले, बाकी कुठे आहे आदित्य, आशित? चल क्या रहा है क्लासमध्ये आहे ना? त्यानंतर सेम आहे वायरलेस कम्युनिकेशन, जे आता आपण बेसिकली आता ज्या गोष्टी बघितल्या. हा, व्हेरी गुड. तर त्याच गोष्टी आता बघणार आहे की आपण ऍक्च्युअली वायरलेस कम्युनिकेशनचे टाइप्स बघणार, ज्यामध्ये रेडिओ कम्युनिकेशन झाले, मायक्रोवेव्ह झाले, इन्फ्रारेड झाले, सॅटेलाइट झाले आणि मोबाईल. आता मला ऍक्च्युअली मी समोर स्लाइडमध्ये त्या गोष्टी सगळ्या टाकल्या, बट तुम्ही मला सांगू शकता का रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे एक्झाम्पल एक सांगून द्या, एक एक्झाम्पल सांगा. चला, रेडिओ कम्युनिकेशनचा एक्झाम्पल. रेडिओच आहे. रेडिओच आहे. रेडिओमध्ये काय असते? आकाशवाणी. येस सर. 1.2 सॉरी नाही 1.98 की 98.1, हा 98.1 पे कुठला तरी ते गाण्याचं आहे, 98 पॉईंट समथिंग आहे की 91 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे, असं काहीतरी आहे. तो
काय आहे काय आहे 2 पॉइंट समथिंग आहे. 2 पॉईंट समथिंग आहे करेक्ट. तो काहीतरी आहे की त्यावरती रेडिओवरती काहीतरी गाणे लागते, बॉलिवूडचे गाणे लागतात, समथिंग लाईक दॅट. ठीक आहे, हे झाले रेडिओ कम्युनिकेशन जे आपल्या घरामध्ये आकाशवाणी येते. ठीक आहे, त्यानंतर मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन. आता मायक्रोवेव्ह म्हणजे काय? मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन मला एक सांगा. आय थिंक सो मायक्रोवेव्ह तुमचा सब्जेक्ट झालाय का आतापर्यंत? आय थिंक सो तो थर्ड इयरला मे बी की झालाय. नाही सर, व्हायचंय. हा ठीक आहे. मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय की जे शॉर्ट डिस्टन्ससाठी जे शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन असतात त्यामध्ये मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन बेसिकली यूज केलं जाते. ज्याच्यामध्ये काहीतरी असे बेंड ट्यूब असतात, असे खूप जास्त ट्यूब्स असतात ज्याच्यामध्ये सिग्नल्स असे 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 असा काहीतरी ट्रान्समिट होत रिसिव्हर एंडला येत असतं आणि ट्रान्समीटर एंडला ते सिग्नल असे असे काहीतरी होत केलं जातं आणि त्यामध्ये खूप जास्त असतात. असे समजा अँगल असतात, खूप जास्त असतं त्यामध्ये तुम्हाला त्या. आणि हे मेन गोष्ट असते ना, मेटॅलिक असतात या बॉडीला. हे जे असतात ना त्याचे वेगळ्या कुठलं तरी मेटल यूज केलं जातं, ज्या मेटलच्या मदतीने काय की ते ट्यूब्स डिझाईन केले जातात जेणेकरून जे तुमचे सिग्नल आहे ते ट्रान्समिट करताना, सॉरी रिसिव्ह करताना किंवा ट्रान्समिट करताना तुमचे जे लॉस नाही झाले पाहिजे. आणि हे जे मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन असतं याला शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशन सुद्धा म्हणतात. आणि प्लस मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन जे आहे ते यूज कुठे केलं जाते? जिथे हायर फ्रिक्वेन्सीचं काम असतं, जिथे समजा माझ्या घरावरती काहीतरी एंटिना लागलाय. ठीक आहे, हा सॉरी फॉर एक्झाम्पल हा आहे आपल्या बॉर्डरवरचा काहीतरी एंटिना आहे, जो बॉर्डरवरचा एंटिना आहे जो काहीतरी सिग्नल ट्रान्समिट आणि रिसिव्ह करतोय. जो सिग्नल रिसिव्ह केल्यानंतर जे एकदम काय म्हणतात हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल ना, ते हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल आपण डायरेक्टली वायर्डमध्ये नाही देऊ शकत. जस्ट बिकॉज ऑफ की आपण डायरेक्टली ते वायर्डमध्ये नाही देऊ शकत, त्यामुळे ते आपण असं काहीतरी याच्या फॉर्मॅटमध्ये जे काहीतरी ट्यूब्स असतात त्या ट्यूब्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते सिग्नल ट्रान्समिट करत असतो. येईल तुम्हाला मे बी आय थिंक सो 5th सेमिस्टरलाच आहे हा सब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर इन्फ्रारेड कम्युनिकेशन. आता मला सांगा इन्फ्रारेड कम्युनिकेशनचा बेस्ट एक्झाम्पल. चलो 2 सांगा. एक मुली सांगेल, एक मुलगा सांगेल. इन्फ्रारेड कम्युनिकेशन. वायरलेस हेडफोन, नाही बाबा, चुकलं. ब्लूटूथ. नाही चुकलं, ते वायरलेस कम्युनिकेशन आहे. इन्फ्रारेड म्हणत आहे मी. इन्फ्रारेड कम्युनिकेशन में तुम्हाला एग्जांपल देऊ का? चलो एक बार ट्राई करो, 2 मिनट का टाइम लो, एक बार ट्राई करो. सर आया सर. आयआर, परफेक्ट. आयआर कुठे यूज केला जाते? चलो सांग. आयआर म्हणजे काय की जिथे लाईटचं कम्युनिकेशन आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एवढं पण सांगितलं की जिथे रडार. लाईटचं. रडार नाही ना बाळा, चुकला ना. सर सर आपल्याला टीव्ही मध्ये रिमोट टीव्ही मध्ये असते त्याच्यामध्ये असते तो. बरोबर बरोबर. जो टीव्ही मध्ये जो टीव्ही मध्ये जो रिमोट आपण यूज करतो ना, तो रिमोट मध्ये ऍक्च्युली जो व्हाईट कलरचा एलईडी असते त्यालाच म्हणतो आपण इन्फ्रारेड कम्युनिकेशन. म्हणजे जे काय की टीव्हीवरचे जे सिग्नल आहे ते चेंज करण्यासाठी आपल्याला बेसिकली या रिमोटचा आपण यूज करतो. त्यानंतर मुलींमध्ये कोणी सांगू शकेल एक एक्झाम्पल अजून? हे बेसिकली कॉलेजच्या लॅबमध्ये लागलेल्या असतात गोष्टी. मुलांचा टास्क रेडी झालाय, मुलांनी सांगितलं, आता मुलगी सांगेल. सांगा. नारी शक्ति बताओ, एक तो एग्जांपल दो. बहुत सर रोबोट कंट्रोल सिस्टम. रोबोट कंट्रोल सिस्टीम ठीक आहे, बट मला असं सांग की एक गोष्ट आहे, जसं याने टीव्ही सांगितले ना, तसं मला अजून एक एक्सपेक्टेड गोष्ट आहे जे काहीतरी थंड हवा देते. चला तुम्हाला हिंट देतो. एसी. एसी, परफेक्ट. एसी मध्ये काय असतं बेसिकली एसी मध्ये काहीतरी गोष्टी असतात की तुम्ही जर बघितलं असेल ना, गोदरेजच्या एसी असतात किंवा कुठल्या असतात ज्या एसीज मध्ये माहिती आहे का, असं व्हाईट कलरचा काहीतरी रिमोट असतो. ठीक आहे, व्हाईट कलरच्या रिमोट मध्ये बेसिकली व्हाईट कलरच्या रिमोट मध्ये माहिती आहे का, एक असा काहीतरी डिस्प्ले असतो ज्याच्यावरती तुम्हाला टेम्परेचर दिसते की त्या एसीचं काय आहे, त्याचा ब्लोअरची स्पीड काय, त्याची स्पीड काय, म्हणजे त्याच्या हवाची स्पीड काय, त्यानंतर तो किती कूलिंग देऊन राहिला. या गोष्टी ज्या यूज केल्या जातात, जे मोस्टली आपल्या घरामध्ये बेसिकली यूज केल्या जातात, ते आहे एक आहे टीव्ही साठी आणि एक आहे एसी साठी. दिस बोथ आर दी एक्झाम्पल ऑफ इन्फ्रारेड कम्युनिकेशन. त्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन. आता सॅटेलाइट कम्युनिकेशनचा एक्झाम्पल मध्येच नावामध्येच लिहिलं की ज्याच्यामध्ये सॅटेलाइटचा यूज होतो. सर काहीतरी सॅटेलाइट असेल, जसा आशित गेला होता चंद्रावरती, सेम एक्झाम्पल तसंच. आता काही सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल, सॅटेलाइट आहे, काहीतरी ग्राउंड कम्युनिकेशन आहे. समजा हा जो आहे फॉर एक्झाम्पल
कोणाचं नाव नाही झालंय आतापर्यंत, वेदांत. हा हा आहे समजा वेदांत, याला मेसेज ट्रान्समिट करायचा आहे आशितला, ठीक आहे. हा आहे आशितचं घर, ठीक आहे. दूर दूर आहे ना रे तुम्ही दोघांचे पण लोकेशन, नाही तर माहित पडो घराच्या बाजूलाच राहता. नाही सर, दूर आहे ना. दूर आहे सर, लांब राहते. हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग हा हे आशितचा आहे, हा वेदांत आहे. त्यानंतर हे काहीतरी सॅटेलाइट लागलेलं आहे वरती. आता मला सांगा की हे दोघांच्या मधात फॉर एक्झाम्पल डिस्टन्स आहे 500 किलोमीटर, 500 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आदित्य आणि वेदांतच्या मधात, सॉरी आशित आणि वेदांताच्या मधात, वेदांतच्या मधात, ठीक आहे. आशित आणि वेदांतच्या मधात कितीचा आहे, 500 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. त्यामध्ये काय की आता मला सांगा इथे वायरलेस कम्युनिकेशन तर करायचं आहे, एवढं परफेक्ट आहे, कारण 500 किलोमीटर कोण इथे वायर टाकत बसेल. ठीक आहे, आधीचा काळ असता तर आपण केलं पण असतं, जर लोक नसते, लोकांची त्यानंतर जे येणं जाणं असते ते नसतं, तर त्या गोष्टी आपण सुद्धा टास्क परफॉर्म केला असता. बट आता जिथे जागा नाही तिथे लोक घरं बांधून राहिले, बरोबर आहे. तर आता त्या गोष्टी आहे की जागा नाही, घरं आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर वायरची कॉस्ट, या गोष्टी खूप जास्त कॉस्टली होत्या. त्यानंतर डिस्टन्स सुद्धा 500 किलोमीटर आहे, आणि 500 किलोमीटर वेदांसारख्या माणसाने जर काही करून ठेवलं मधातच व जेसीबी चालून, ठीक आहे, आणि मधातला वायर जर ब्रेक केला, तर हा वेदांत, सॉरी हा आता आदित्य आहे, हा आता जेसीबी वाला आदित्य आहे, ठीक आहे. आता आदित्यने समजा जेसीबी चालवली वायर तोडून टाकला, तर वेदांतचा मेसेज आशितपर्यंत जाईल का, किंवा आशितचा मेसेज वेदांतपर्यंत जाईल का. आशित म्हणते मी तर पहिले नाही. आदित्यला, आशित म्हणते मी पहिले आदित्यला पकडतो आणि त्याला मारतो, कशाला जेसीबी चालवली, बरोबर आहे आशित, हो सर. बरोबर आहे. त्यामध्ये काय की हो. आता माझे मेसेज नाही चालले, याचा मेसेज आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वेदांत आपल्याला 9 वाजता जावं लागते, कुठेतरी जावं लागते, आणि ते पाहून घ्या कुठे जावं लागते, ठीक आहे. तर त्या गोष्टी आहे की या मेसेजेस ट्रान्समिट नव्हत आहे, जस्ट बिकॉज ऑफ की आदित्यने काय केलं, आदित्यने मधातच जेसीबी लावली. तर आता तो जो वायर झाला, आता असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात ना, ते प्रॉब्लेम्स चेक करण्यासाठी तुम्हाला बेसिकली आता किती चेक करावं लागेल की 500 किलोमीटर मध्ये आता कुठे कुठे तो चेक करत बसेल की कुठे वायर ब्रेक झाला, कुठपर्यंत कम्युनिकेशन होत आहे, कुठे कुठे तो ट्रॅक करेल 500 किलोमीटर, कुठे तो तो वायर ट्रॅक करत जाईल, नाही पॉसिबल आहे ना. त्यासाठी सर्वात बेस्ट एक्झाम्पल कुठला आहे की वायरलेस कम्युनिकेशन. थांबा एक सेकंड, मे बी बॅटरी लो झाली, हा बॅटरी लो झाली, एक सेकंड. ठीक आहे, तर सॅटेलाइट कम्युनिकेशनचा तिथे यूज करू शकतो आपण, आल्या लक्षात सगळ्यांना. हॅलो 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 हॅलो, ठीक आहे. तिथे आपण काय करणार, तिथे वायरलेस कम्युनिकेशन करणार, ज्याच्या मदतीने आपण सॅटेलाइटच्या मदतीने आपण तिथे कम्युनिकेशन करू. त्यानंतरचा सेकंड पार्ट आहे आपला बेसिकली की त्यानंतरचा सेकंड पार्ट आहे आपला, सॉरी फिफ्थ आहे मोबाईल कम्युनिकेशन. मोबाईलचं डायरेक्टलीच आहे, मला जर कोणाला कॉल करायचा एक्सवायझेड पर्सनला, तर मी डायरेक्टली कॉल करेन, फक्त त्याचा नंबर माहीत पाहिजे, बरोबर आहे. त्याला मोबाईल कम्युनिकेशन म्हणतो सर, याच्यामध्ये तर काही निंजा सायन्स आहे नाही. आता ज्या गोष्टी आपण बघितल्या ना, आता ते थोड्या डोक्यामध्ये बसून राहण्यासाठी आपण काय करूया की आपण आता त्याच गोष्टी थोड्या इमेज थ्रू बघूया. जसं रेडिओ कम्युनिकेशन, रेडिओ कम्युनिकेशनचा सर्वात एक्झाम्पल जसं सांगितलं आकाशवाणी, आपण आकाशवाणी के जिस जिस धारावाहिक लगी हुई है, प्लीज अपनी खुर्ची की पेटी बांध लो और सुनो, भले ही कानों में से खून ना निकल जाए फिर भी सुनो, बरोबर आहे, कारण सोल्युशनच नसतात आपल्याकडे. जसं मी बेसिकली एक बघितलं की नागपूरवाल्यांचं जे आहे त्यांचं रेडिओ कम्युनिकेशन वेगळं आहे, अमरावतीवाल्यांचं रेडिओ कम्युनिकेशन वेगळं आहे. त्यांचं काही दूरपर्यंत येते नागपूरच्या बाहेर, जसं अमरावतीचं सुद्धा काही दूरपर्यंत जाते अमरावतीच्या बाहेर, ठीक आहे. त्या गोष्टी झाल्या. एक आहे रेडिओ कम्युनिकेशन. रेडिओ कम्युनिकेशन म्हणजे काय, ते एक असतो त्याच्यामध्ये, एक असतो एंटीना जो काहीतरी म्हणजे कुठल्या तरी डिस्टन्सवरती लागलेला असतो. तसा हा रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, हा जो काय याला काय म्हणतात, ऑकी टॉकी म्हणतात सर. आता या ऑकी टॉकी आहे, समजा हा आहे पोलीस ऑफिसर आहे, ठीक आहे. हा समजा फॉर एक्झाम्पल एक पोलीस ऑफिसर आहे, जो पोलीस ऑफिसरचा हा कॉन्टॅक्ट आहे, समजा हा माझा काहीतरी आहे, समजा फॉर एक्झाम्पल हा ऑकी टॉकी माझा आहे. हा इथे राहते, कोण राहते इथे, इथे राहते साक्षी. इथे कोण राहते, इथे राहते वेदांत. इथे कोण राहते, इथे राहते, ठीक आहे, इथे राहते तन्वी. इथे राहते श्रद्धा, ठीक आहे.
आता मला सांगा, आणि इकडे ह्या कोपऱ्यामध्ये कोणाचं घर आहे? चलो, कोण रह गया अभी? किसको आवास योजना हम सबको किसको किसको सबको प्रधानमंत्री आवास योजना देंगे. सानिया. सानिया. ठीक आहे, सानियाचं घर आलं. सबको आवास योजना मिलेगी. चलो बांधो घर. ठीक आहे, आलाय. आता काय केलंय की मी समजा इथे आलोय, मी आल्यानंतर मी काय करेल, आदित्य समजा फॉर एक्झाम्पल काहीतरी क्रिमिनल आहे, आणि हे सगळे जे आहे ना, हे सगळे सध्याच्या केसमध्ये जेवढ्यांचे नाव घेतले सगळे पोलीस ऑफिसर्स आहे. ठीक आहे, आता मी समजा काय केलं की मला आदित्य दिसला इथे, आदित्य इथे क्रिमिनल आहे. हा, आदित्य इथे आला. आदित्य माझं सर कशात तुम्हाला टार्गेट पकडलं हो? असं आहे का आदित्य? नाही सर, शौक है बचपन से. काय म्हटलं? हॅलो हॅलो हॅलो. सर तो म्हणते मी आधीच क्रिमिनल आहे म्हणते, असं हो, म्हणताय सर. युट्यूबवर जाते बरं व्हिडिओ, युट्यूबवर जाते व्हिडिओ. काही नाही सर, चालेल. चालेल, क्या बात. ये 2 नंबर का धंदे वाला आहे का रे भाई तू? बघ, नाही सर, वाळू माफिया असं काही आहे का? सिंपल आओ सर. सिंपल है बंदा, सिंपल है अपना, बस थोड़ा सा क्रिमिनल है और कुछ नहीं, एकदम सिंपल बंदा है ना. बघा, हा आहे इथे क्रिमिनल. आपला आदित्य काहीतरी दिसला, त्यानंतर मला दिसला फॉर एक्झाम्पल, आणि हे सगळे ने हे घरामध्ये मस्त आराम करून राहिले. हे जेवढे घरामध्ये ज्यांना घर अलॉकेटेड झाले, हे घरामध्ये आराम करून राहिले. आता मला दिसला, मी काय करेल, मी डायरेक्टली माझा जो वॉकी टॉकी आहे ना, तो सगळ्यांसोबत इंटरकनेक्टेड आहे. तर मी काय करेल की मी डायरेक्टली माझा मेसेज जनरेट करेल. आदित्य दिसलाय आणि हा त्याचं लोकेशन आहे, जे पण जवळ असतील प्लीज तिथे जाऊन त्याला पकडा. तो मेसेज कुठे जाईल माझा? फॉर एक्झाम्पल आता सांगा बरं, या इमेज थ्रू माझा मेसेज कुठे कुठे प्रोसीड होईल आणि कुठे कुठे कोणाच्या घरावरती कसं कसं जाईल? चलो बताओ, कोणाकोणाचं एक्झाम्पल होतं? सॅटेलाइट थ्रू. सॅटेलाइट थ्रू, करेक्ट. थांब साक्षी, थोडी थांब बाळा तू. कोणाकोणाला अलोकेटेड झाले होते? श्रद्धाला, सानियाला, तन्वीला, है ना. चला श्रद्धा, बड़े देर से आप इनएक्टिव हो, चलो ऍक्टिव्ह हो जाओ. श्रद्धा, हा मला सांग, हा माझ्याकडे वॉकी टॉकी आहे, तुला काहीतरी XYZ काहीतरी घर अलॉकेट झालं होतं, मे बी हे झालं नाही, श्रद्धाचं हे होतं. तर मला सांग की हा मेसेज कुठे कुठे कसा कसा ट्रान्समिट होऊन तुझ्या या घरी येईल? देखो, आपने डायरेक्टली इंडस्ट्री दे दिली. हा, या वॉकी टॉकीवरून मेसेज कुठे जाईल पहिले? श्रद्धा राजूरकर. टावरला. टावरला. हा, टावरला गेल्यानंतर टावरला गेल्यानंतर डायरेक्ट माझ्या घरी. डायरेक्ट त्याच्या घरी. करेक्ट. पण मला एक सांग, टावरला गेल्यानंतर ते सिग्नल काहीतरी प्रोसीड होईल ना, हे सिग्नल इथे जातं आणि विदिन अ मायक्रो सेकंड मध्ये ते सिग्नल आहे ना, ते ट्रान्समिट बिफोर होण्याच्या आधी आहे ना, ते काहीतरी प्रोसेसिंग होतं. जसं काय त्याच्यामध्ये काही नॉईज आलाय, तो नॉईज रिड्यूस होतो, त्यानंतर त्याचं ॲम्प्लिफिकेशन होतं. समजा वॉकी टॉकी जर माझं आणि याचं डिस्टन्स रेडिओचं सॉरी एंटिनाचं जवळ होतं आणि श्रद्धाचं घर दूर होतं, त्या केसमध्ये काय की हा जो डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला खूप जास्त टाइम लागत होता, किंवा ही डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला लॉंगर डिस्टन्स होता, लांबर पाथ होता. त्यामध्ये त्याला काय की त्याला जे फ्रिक्वेन्सी आहे ते त्याला जास्त रिक्वायर्ड होती. त्या केसमध्ये ह्या एंटिनाला माहिती आहे, आता एंटिना काय करेल बेसिकली की त्याची फ्रिक्वेन्सी वाढवून देईल, जे माझे सिग्नल होतं त्याचं. आल्या लक्षात? याला म्हणतात रेडिओ कम्युनिकेशन, जे आपण रेडिओ सॉरी काय म्हणतात त्याला, ऑकी टॉकी मध्ये जे बेसिकली आपण यूज करतो. ऑकी टॉकी हाफ ड्युप्लेक्स आहे की फुल ड्युप्लेक्स आहे? चलो, हाफ ड्युप्लेक्स, करेक्ट. त्यानंतरचं आहे मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन. बघा, कोॲक्सियल केबल आला सर, ऑप्टिकल फायबर आला, रेडिओ मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन आहे, सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे. बेसिकली या इमेजमध्ये सगळ्याच गोष्टींचा एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल हे बघा, हा काहीतरी मोबाईल आहे, त्यानंतर हा सुद्धा एक काहीतरी मोबाईल आहे. हा जो आहे वायर्ड आहे, त्याला आपण सॅटेलाइट सॉरी काय म्हणू शकतो याला, लँडलाईन. हा सुद्धा एक इथे काहीतरी लँडलाईन आहे, हा सुद्धा वायर्ड आहे, वायरलेस आहे, आणि हा सुद्धा वायरलेस आहे. तर आता काय झालंय की इथे काहीतरी मक्स आहे, याला मक्स आणि डीमक्स. मक्स म्हणजे काय, मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरचा एक्झाम नाव माहिती आहे का? सॉरी,
मल्टिप्लेक्सरचा यूज काय असतो? मक्स 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 सर मक्स मेनू म्हणजे इनपुट देतो ना. मेनी इनपुट वन आउटपुट, करेक्ट. आणि डीमक्स मध्ये काय असते सर? उलट असेल, वन इनपुट मल्टिपल आउटपुट. करेक्ट आहे, करेक्ट आहे. बघा, त्याच गोष्टी आहे की इथे काहीतरी मक्स आणि डीमक्स जो मेसेज आहे तिने समजा की काहीतरी आहे, फॉर एक्झाम्पल कोणतरी हा एक बडबडा पर्सन आहे जो खूप जास्त बडबड 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 करत असतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही काहीतरी एक मुलगी आहे जी बडबडी आहे, ठीक आहे. तर आता ही काय करते की मेसेज जनरेट करते, काहीतरी कंटिन्युअसली बोलते. आता तो कंटिन्युअसली बोलण्याचा जो एका पर्टिक्युलर सेकंडमध्ये जो मेसेज येतोय, तो मेसेज आल्यानंतर हा काहीतरी मक्सला जातोय. मक्स काय करेल की जो काही मेसेज आहे ना तो एका सिंगल वायरमध्ये पाठवून देईल. तर सिंगल वायरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी टेक्नॉलॉजी लागेल ना, की जी टेक्नॉलॉजी बेसिकली आपल्याला मदत करेल की जे डिफरंट डिफरंट मेसेज आहे ते एका वायरवरती कन्वर्ट करण्यासाठी. त्यासाठी आपण बेसिकली मल्टिप्लेक्सरचा यूज करतो, जो इथे आपण मल्टिप्लेक्सर यूज करणार. नंतर मायक्रोवेव्ह टी म्हणजे हे काय, मायक्रोवेव्ह ट्यूब राहणार की इथे बिफोर एंटीना हा काहीतरी एक ट्यूब राहणार की ज्याच्या मदतीने आपण बेसिकली जे सिग्नल राहणार ते हायर सिग्नल आपण इथे जनरेट करणं, आणि त्यानंतर ते एंटिनाला जाईल. एंटिना काय करेल, ते सिग्नल ट्रान्समिट करेल. इथे जो एंटिना आहे तो रिसिव्ह करेल. फॉर एक्झाम्पल रिसिव्ह केल्यानंतर परत इथे मायक्रोवेव्ह ट्यूब राहणार. मायक्रोवेव्ह ट्यूबचा जो राहणार ते नंतर इथे काय करेल, समजा हा जर एक ट्रान्समीटर आहे तर मला एक सांगा, ट्रान्समीटर साईडला काय लागेल, मल्टिप्लेक्सर की डिमल्टिप्लेक्सर? मल्टिप्लेक्स. हा, आणि रिसिव्हर साईडला डिमल्टिप्लेक्स. डिमल्टिप्लेक्सर. करेक्ट करेक्ट करेक्ट. ठीक आहे. आता मल्टिप्लेक्सर आला, डिमल्टिप्लेक्सर आला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आता त्यानंतरचा पार्ट आहे की सेम इथे वायर सॅटेलाइट कम्युनिकेशन सुद्धा दाखवलं आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये सुद्धा मायक्रोवेव्ह ट्यूबचा यूज होतो. नंतर ऑप्टिकल फायबर मध्ये सुद्धा मायक्रोवेव्ह ट्यूबचा यूज होतो. यानं कोएक्सियल केबल कम्युनिकेशनचा सुद्धा यूज होतो. मला एक सांगा, जिओ फायबर्स किंवा जे फायबर्स असतात ते बेसिकली त्यामध्ये कुठला यूज केलं जातं? कोएक्सियल केबल यूज केलं जाते की ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन यूज केलं जातं? चलो बता. ऑप्टिकल म्हणजे ऑप्टिकल. ऑप्टिकल मध्ये करेक्ट. ऑप्टिकल मध्ये काय की जे सिग्नल्स लाईट्सच्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्समिट होतात. जस्ट बिकॉज ऑफ की लाईटची जी इंटेन्सिटी आहे, लाईटची जी ट्रॅव्हलिंग टाइम आहे तो जास्त असतो. त्याच्यामुळे आपण जे मोस्टली जे सिग्नल्स असतात जे वाया ऑप्टिकल फायबर्स ट्रान्समिट करणं आपण प्रिफर करतो. कारण ऑप्टिकलमध्ये काय की त्याचे ॲडव्हान्टेजेस खूप जास्त आहे रादर दॅन कोएक्सियल केबल अँड ऑल. ठीक आहे. त्यानंतर मायक्रोवेव्ह झाला. त्यानंतर इन्फ्रारेड कम्युनिकेशन जे आम्ही सांगितलं, एसी आणि टीव्ही. त्याच गोष्टी आपण इथे बघणार आहे. टीव्ही पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. आता जो आयर रिमोट होता, आता मला एक सांग, फॉर एक्झाम्पल ही मुलगी आहे, कोण आहे, कोण राहिलं होतं सर? हमें तो कोई बोलता ही नाही. हा, रेणुका. समजा फॉर एक्झाम्पल ही रेणुका आहे, ठीक आहे. हे रेणुका इथे मोबाईल घेऊन, सॉरी इथे हिचा रिमोट आहे हिच्या हातामध्ये, इथे रिमोट घेऊन आहे, टीव्हीचा रिसिव्हर इथे आहे. तर मला सांगा, रिसिव्हरचा जो अँगल आहे तो हा आहे आणि इथून ही इथे असं सिग्नल ट्रान्समिट करण्याचा ट्राय करते, तर होईल का? नाही. नाही होणार ना. तर याच्यामध्ये काय करेल की आपल्याला जे जर टीव्हीचं जे सिग्नल आहे, सॉरी टीव्हीचं जे चॅनल आहे चेंज करायचं असेल तर ते बेसिकली तुला इथे उभं राहावं लागेल. करेक्ट रेणुका? येस और नो? येस सर. हा, तुला इथे उभं राहावं लागेल बेसिकली. तर त्यामध्ये काय की त्याच गोष्टी आहेत, जसं पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन म्हणजेच काय, इन्फ्रारेड कम्युनिकेशन. जर कोणी विचारलं, इन्फ्रारेड कम्युनिकेशन नेहमी लक्षात ठेवाल की पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन म्हणजे, आणि जिथे आयआरचा यूज केला जातो आणि पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन झालं तिथे आपण इन्फ्रारेड कम्युनिकेशन म्हणू शकतो. त्यानंतरचा सेकंड पार्ट म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल इथे सिग्नल इथं ट्रान्समिट झालं सक्सेसफुली, बट आता आयआर रिमोट इथे आहे. जसं मी आधीच एक्झाम्पल दिलं, सॉरी कोण होतं हे, रेणुका. रेणुकाची डायरेक्शन काहीतरी ही आहे आणि ते सिग्नल इथे बघते आहे. समजा टीव्ही इकडे आहे आणि ही सोफ्याची डायरेक्शन तिचं काहीतरी असं आहे, ते सोफ्यावरती मस्त आराम करते आणि ती अशी सिग्नल ट्रान्समिट होईल का? होईल का? असं नाही. डायरेक्ट नाही होणार ना. ते सिग्नल काय होते, सिग्नल डिफ्यूज होईल. तुम्ही किती सिग्नल ट्राय करा ते सिग्नल ट्रान्समिट होणारच नाही, बिकॉज ऑफ किती आयर कम्युनिकेशन आहे. आयर म्हणजे लाईट. लाईट म्हणजे काय की ते वन टू वन कम्युनिकेशन असतं. म्हणजे वन टू वन म्हणजे इन दी सेन्स की पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. त्यानंतर सॅटेलाइट कम्युनिकेशन. आता सॅटेलाइटचं सर सॅटेलाइट दाखवलंच नाही तर सॅटेलाइट कम्युनिकेशनचा अर्थ नाही. सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजे हाय आपला कोण गेला होता चंद्रावरती, चलो ले चले तुम्ही, आदित्य. आदित्य तारोके शहर में कोणासोबत गेला होता रे?
एक तास सर. 1 तास नाही ना, कोणतरी गेलो होतं, आम्हाला दिसलं का? दिसलं ना सानिया? श्रद्धा, सानिया क्लासमध्येच होय नाही. श्रेया, कोण कोण आहे क्लासमध्ये मला बघू बरं. आशिक, सर दिसला. हो सर दिसला. तर पाठवलं. तू हा. कुठं त्याचा सपोर्टर. कोण कोण क्लासमध्ये आहे? रेणुका आहे, साक्षी आहे, सानिया नाही आहे, श्रद्धा. सानिया बाळा तू आता आली. सच हो, टायटल पासून त्रास होतोय बोलायला. काय? टॉन्सिल्सचा त्रास होतोय बोलायला. ओके ओके ओके, ठीक आहे चालतं. फिर कोई दिक्कत नाही आहे. एक आहे श्रद्धा मॅडम आहे का तुम्ही? श्रेया, तन्वी. यस सर. ठीक आहे. बघा, बेसिकली सॅटेलाइट वरती होता, आदित्य गेला होता कोणातरी सोबत तारकेश्वरने बघितल्यानंतर सीन असा काहीतरी आहे. आणि हा जो आहे बेसिकली, हा जो पाथ राहतो, या पाथमध्ये जो बेसिकली काम करत राहतो सिग्नल, जसं इथे जर बघित असाल तुम्हाला, इथे टँक्स दिसत आहे, इथे शिप्स दिसते आहे, इथे काहीतरी टँक्स दिसते. हा बेसिकली चायनाचा काहीतरी आहे, म्हणजे ही इमेज जी आहे ती चायनाच्या लँग्वेजमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे. आपल्याला ऍक्च्युअली रीड नाही करता येणार, बट आपण एवढं तरी समजू शकतो की इथे काहीतरी मिलिटरीचे ट्रक्स आहे, इथे काहीतरी सबमरीन आहे, आणि इथे काहीतरी आहे जे क्रिकेटचं स्टेडियम आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजूया इंडिया, कुठलं होतं ते, साऊथ आफ्रिका होते ना. आता मॅच कोणती झाली? इंडिया, साऊथ आफ्रिकावरती इंडिया. हा ठीक आहे. T20चं जे वर्ल्ड कप झालं साऊथ आफ्रिका, हे आपण समजा इथे आहे. त्यानंतर ही काही गोष्ट आहे जे फॉर एक्झाम्पल कोणाचं तरी घर आहे, यामध्ये जे आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन काम करतं. त्याचा हा जो डिस्टन्स आहे, जसं तुम्हाला दिसतंय की हा जो पाथ आहे, याच पाथमध्ये तो काम करेल. आता असं थोडी आहे की आपलं सॅटेलाइट आहे, इंडियाचं सॅटेलाइट आहे, ते पाकिस्तानसाठी काम करेल, असं थोडी आहे. पाकिस्तानला म्हणते भाऊ तुमचं सॅटेलाइट तुम्ही पाठवा, आम्ही तुम्हाला देणार नाही. जर देत असाल तर मग त्या गोष्टीसाठी काहीतरी त्यांना पे करावं लागतं, त्यांची इन्फॉर्मेशन जस्ट बिकॉज ऑफ जर सॅटेलाइटची जी पोझिशन असेल ते जर इंडियावरती असेल, तर ते पाकिस्तानाला डायरेक्टली इंडियाचं जे काही गोष्टी राहणार त्या ट्रॅक करू शकते. इथं लक्षात. त्याच्यामुळे ज्यांचे जे ज्या बाउंड्रीज असतात त्या लिमिटेड असतात. त्या गोष्टीचा थोडा खूप जास्त डायरेक्टमध्ये खूप जास्त म्हणजे त्याला खूप जास्त इनडेप्थ स्टडी आहे. बट असा काहीतरी आपली पृथ्वी दिसते निळ्या कलरची वरून. आता आदित्य तर पाहून आला, पण आपण बघायचं, त्याच्यामुळे आपण फोटोजच बघूया. ठीक आहे. हा काहीतरी सीन आहे, वरतून असा काहीतरी दिसतो, त्यानंतर सॅटेलाइट जवळून असे काहीतरी दिसतात. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे आपला सॅटेलाइट कम्युनिकेशन ऍक्च्युली कसं होतं, याला म्हणतात, एक असतात हे जे असतात ना एंटिना, जे ग्राउंडवरती प्लेस्ड असतात, त्याला म्हणतात ग्राउंड स्टेशन. ठीक आहे. त्यानंतर हे आपले सॅटेलाइट आहे वरचे अंतराळामधले. ठीक आहे. अंतराळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याला म्हणतात सॅटेलाइट. ठीक आहे सर. ज्या ग्राउंडवरती असतात त्याला ग्राउंड स्टेशन म्हणतात. आणि अपलिंक आहे, जे अपलिंक म्हणजे काय की जिथून सिग्नल ट्रान्समिट होत आहे. फॉर एक्झाम्पल हे कोणाचं तरी XYZ घर आहे आणि PQRZ हे कोणाचं तरी एक्झाम्पल घर आहे. तर हे काय करतं की ट्रान्समिट करायचं आहे सिग्नल, काहीतरी मेसेज आहे, सिक्रेट मेसेज आहे. हा मेसेज काय करेल, सॅटेलाइटला देईल. सॅटेलाइट काय करेल, त्याला प्रोसेसिंग करेल आणि त्या पर्टिक्युलर जो एंटिना राहील ज्या एरियामध्ये, फॉर एक्झाम्पल कोणीतरी तामिळनाडूमध्ये आहे, कोणीतरी अमरावतीमध्ये फॉर एक्झाम्पल, तर तामिळनाडूचा जो एंटिना राहणार तो वेगळा राहील आणि अमरावतीचा जो एंटिना राहील तो वेगळा राहील. बरोबर आहे. आता अमरावतीचा एंटिना थोडी तामिळनाडूसाठी काम करणार आहे, किंवा आर्वीचा जो एंटिना आहे तो थोडी तामिळनाडूसाठी काम करणार आहे. बरोबर आहे. त्या केसमध्ये हा जो आर्वीचा एंटिना आहे, फॉर एक्झाम्पल आर्वीचा एंटिना, हा तामिळनाडूचा एंटिना आहे. या केसमध्ये दोन्ही स्टेशन जे आहे ते ग्राउंड स्टेशन्स आहे, त्यांना आपण ग्राउंड स्टेशन जस्ट बिकॉज ऑफ की त्याचे एंटिना जे ग्राउंडवरती प्लेस्ड आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला असं काहीतरी एक स्टेशन असते की ज्याच्यावरती ते सिग्नल आल्यानंतर प्रोसेस होत असतात. ठीक आहे. त्यानंतरचं हे सिग्नल, जेव्हा सिग्नल ट्रान्समिटर करून सॅटेलाइटकडे जात असताना त्याला म्हणतात आपण अपलिंक. त्या सिग्नलला अपलिंक वर्ण म्हणतात. आणि जेव्हा सॅटेलाइट कडून जेव्हा ग्राउंड स्टेशनकडे येत असताना त्याला डाऊनलिंक म्हणतात. फक्त त्यांच्या डायरेक्शन वरून तुम्हाला लक्षात येईल अपलिंक आणि डाऊनलिंक. डाऊनलिंक मध्ये काय असते की जे सिग्नल असतं त्याची डायरेक्शन फिक्स असते, अपलिंक मध्ये असते त्याची सुद्धा डायरेक्शन फिक्स असते टुवर्ड दी डायरेक्शन ऑफ सॅटेलाइट.
सॅटेलाइटची डायरेक्शन काय त्याच्यानुसार आपली जे ग्राउंड स्टेशन असतं त्याची जे डायरेक्शन असते ते फिक्स केलं जाते. त्यानंतरचा आहे पार्ट आपला. मला एक सांगा, सॅटेलाइट कम्युनिकेशन सगळ्यांना कळलंय का? चलो बताओ. हो सर. येस सर. ओके. सेटअप बॉक्स. हां. चालेल सानिया, तू मेसेज टाकला तरी चालेल. तर ट्रान्सफर झालं, बोला त्रास होतोय. ओके. ठीक आहे, मला एक काम करावं लागेल. मला मेसेजचा बॉक्स ओपन करावा लागेल. हां. ठीक आहे, चालेल. हां. त्यानंतरचा पार्ट आहे बेसिकली की एक आहे सॅटेलाइट कम्युनिकेशनचा पार्ट झालाय. त्यानंतरचं कम्युनिकेशन आहे, लास्ट आहे वाटतं, मोबाईल कम्युनिकेशन. हां. त्यानंतर कम्युनिकेशन आहे मोबाईल कम्युनिकेशन. ॲक्च्युली अजून आपल्या पॉईंटवरती आपण आलेलोच नाही. आपण फक्त कम्युनिकेशनच शिकतोय की डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिकेशन जर कोणी विचारले तर. आणि जो मेन पॉईंट आहे तो आपला अजून वेगळाच आहे. मोबाईल कम्युनिकेशन. मोबाईल कम्युनिकेशन म्हणजे काय की जे मोबाईल थ्रू आपण कम्युनिकेशन करतो, ज्याला ज्या आधी स्टार्टिंगला जसं स्लाईडमध्ये बघितलं आपण, मोबाईल कम्युनिकेशन या गोष्टी ज्या आहे या मोबाईल कम्युनिकेशनमध्ये सुद्धा आहे. वायफाय आहे, ब्ल्यूटूथ आहे, एरोस्पेस आहे, या गोष्टीचा आपण मोबाईल सुद्धा मध्ये यूज करू शकतो. तसंच सेम आहे इथे डोंगल आहे, काहीतरी इंटरनेटसाठी असा काहीतरी डोंगल यूज केला जाते. हे सॅटेलाइट आहे, हे काहीतरी हार्ड डिस्क आहे, हा मोबाईल आहे, हा एंटिना आहे, हा इंटरनेट आहे, हे सर्व्हर आहे. त्यानंतर एक कॉम्प्युटर आहे, हा वायफाय आहे. त्यानंतर याला काहीतरी म्हणतात शेअर्ड कम्युनिकेशन म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो शेअर इट वगैरे. त्यानंतर हा फायबर आहे कुठला तरी. त्यानंतर सेम मोबाईल डिव्हाइस आहे जो आतापर्यंत आपण एक्झाम्पल रिटे एक्झाम्पल आहे आपले, जे स्टार्टिंग ट्रेंडिंग आपण आतापर्यंत ते शिकत आहे. एक मोबाईल आहे, फॉर एक्झाम्पल इथे कुठेतरी मुलगी आहे. त्यानंतर हा टॉवर आहे, तिचा सिग्नल जे राहणार त्या टॉवरवरती जाईल, टॉवरवरून कुठे जाईल, मोबाईल स्टेशनला जाईल, मोबाईल स्टेशनवरून परत ते टॉवरला येईल, जे रिसिव्हर एंडचा स्टेशन राहणार. त्यानंतर रिसिव्हर एंडच्या त्या टॉवरवरून जो मोबाईल राहणार त्यावरती तो ट्रान्समिट होईल. सेम इथे सुद्धा त्याच गोष्टी थोड्या दाखवल्या आहे की इन डेप्थ मध्ये की हा जो आहे हा एंटिना कसा काम करतो. एंटिना काय करेल, मल्टिपल मोबाईलला फर्स्ट ऑफ ऑल तर मल्टिपल मोबाईलला तो इंटरकनेक्टेड राहणार. जसा हा एक मोबाईल आहे, हा एक मोबाईल आहे, हा एक मोबाईल आहे, त्याला इंटरकनेक्टेड राहणार. त्यानंतर ज्या नवीन आता ज्या कार्समध्ये टेक्नॉलॉजी येत आहे, इंटरनेट इन्साइट्स म्हणतो, जसं टाटा एरियर झाले, एमजी एक्टर झाले. त्यानंतर ज्या काय म्हणतो त्याला आपण रिचेस्ट कार्स, किंवा त्याला आपण म्हणतो कुठला कार्स म्हणतो रे त्याला आपण, अशा कार्स की ज्या खूप जास्त कॉस्टली आहेत, जसं रेंज रोवर झाली, BMW, मर्सडीज, जॅग्वार, त्यानंतर ऑडी. ज्यामध्ये काय की ज्या इंटरनेट इनसाइड लाईक की तुमचा जर ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला फक्त एक बटन दाबावं लागते, तुमच्या लोकेशन सहित त्या पोलीस स्टेशनचे जे नियरेस्ट पोलीस स्टेशन राहतं त्यांना त्या गोष्टी डायरेक्टली सेंड केल्या जातात. सगळ्यांना माहिती आहे नवीन टेक्नॉलॉजी. कार एंथुझियास्ट पर्सन कोण आहे इथे? कार एंथुझियास्ट वाले प्लीज रेज योर हैंड. तो हमको तो कार्स बहुत पसंद है. प्लीज रेज योर हैंड जो कार एंथुझियास्ट है. साक्षी, ओके. सेकंड, ठीक आहे, मे बी एकच आहे. ठीक आहे, सेकंड मी आहे. हां. त्याच्यानंतर आहे कार एन्थुझियास्ट पर्सन लाईक की त्यांना खूप जास्त या गोष्टी रिलेट होऊ शकतात की अशा पण टेक्नॉलॉजीज येत आहे. त्यानंतर हे समजा फॉर एक्झाम्पल 4 मोबाईल झाले, जे मोबाईल इंटरकनेक्टेड आहे. त्यानंतर कॉम्प्युटर सुद्धा, जसं माझा हा जो कॉम्प्युटर आहे, जसं डेस्कटॉप तुम्ही जो बघताय, जे लॅपटॉप बघताय, ते माझ्या मोबाईलसोबत इंटरकनेक्टेड आहे. जस्ट बिकॉज ऑफ की त्याला काही क्रेडेन्शियल्स दिले आहे माझ्या मोबाईलचे, आणि लॅपटॉपला माझे काही क्रेडेन्शियल दिले आहेत, आणि लॅपटॉपचे क्रेडेन्शियल माझ्या मोबाईलला काय दिले, त्याच्यामुळे काय की तो माझा मोबाईल इंटरकनेक्टेड होऊ शकतो माझ्या लॅपटॉपसोबत. तसंच लॅपटॉप माझा जो आहे तो थ्रू समथिंग काय म्हणतात इंटरनेट किंवा एखाद्या टॉवर थ्रू तुमच्याशी कनेक्टेड आहे. जसा माझा सध्या जो आहे तो लँड केबलनी, सॉरी, माझ्या वायफायनी माझा जो आहे एक फॉर एक्झाम्पल जसा माझा हा लॅपटॉप आहे, हा कनेक्टेड कशाला आहे, जिओ फायबरला. तर जिओ फायबर आता कशासाठी आहे, जिओ फायबर काय करत आहे की माझा जो डेटा आहे तो मला देत आहे. त्यानंतर मी काहीतरी माझ्या जीमेलवरती काहीतरी लिंक ओपन केली आहे, ज्याच्या मदतीने मी तुमच्या जे मोबाईल्स आहेत त्यावरती मी कनेक्ट होऊ शकलोय. काहीतरी आपली लिंक होती, त्या लिंक ॲड्रेस आहे जो माझा पर्सनल लिंक ॲड्रेस आहे, जे मी स्वतः जनरेट केलेली आहे. ठीक आहे, त्या लिंकवरती जर कोणी समजा मी ज्यांना ते लिंक सेंड करेल तेच ह्या मीटिंगमध्ये एंटर होऊ शकतील, रॅदर दॅन त्यानंतर माझे सेकंड प्रायव्हसी राहणार की मी ज्यांना एंटर करेल त्यांनाच त्या गोष्टी येऊ शकतात. करेक्ट? आलं लक्षात? मला सांगा आतापर्यंत जे पॉईंट झाले सगळ्यांना कळलंय का? ज्यांना ज्यांना कळलंय प्लीज रेज युअर हँड.
ओके ओके ओके. आता बघूया ऍक्च्युली की आपण ब्लूटूथ कम्युनिकेशन, इंट्रोडक्शन टू ब्लूटूथ. आता जसं मला एक सांगा, ब्लूटूथ सगळ्यांनी बघितलंय का? स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवूनच देतोय की ब्लूटूथ कसं असतंय. ब्लूटूथ मॉड्यूल सगळ्यांनी बघितलंय. चला, Yes. कसा दिसतो, किती पिन्स असतात. HC05. ओके ओके. हा, ठीक आहे. ब्लूटूथ मॉड्यूल काहीतरी असं दिसतं. ठीक आहे, असं काहीतरी ब्लूटूथ मॉड्यूल असतं. त्याच्यामध्ये बेसिकली किती पिन्स असतात काउंट करा बरं. किती पिन दिसते? 1 2 3 4 5 6 पिन असते सर. नंतर हा काय असतो? हा सर काहीतरी त्याचा एंटिना असतो. याला मॉड्यूलचं नाव काय? HC05. त्यानंतर याच्यामध्ये सर 6 पिन्स असतात. 6 पिन्स मधल्या ज्या फर्स्ट पिन आहे, फॉर एक्झाम्पल इथून जर स्टार्ट केलं, फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याचे स्टेट, सेकंड आहे RX, थर्ड आहे ट्रान्समीटर, त्यानंतरची आहे ग्राउंड, त्यानंतरची VCC, त्यानंतरची की. जर बेसिकली जर तुम्ही बघत असाल ना ट्रान्समीटर मॉड्यूलचं, सॉरी जे HC05 किंवा आपण कुठले पण मॉड्यूल्स जे असतात ते बेसिकली एकतर 6 पिनचे असतात किंवा 4 पिन्सचे असतात. 4 पिन कुठले? त्यामध्ये एक ट्रान्समीटर असते, एक रिसिव्हर असते, ग्राउंड आणि VCC. या 4च पिन आहे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर की आणि स्टेट तर बेसिकली आपण युजच नाही करत. बट टोटली डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला जर त्या यूज करायचे तुम्ही यूज करा, तर नका यूज करू. बट मोस्टली जे प्रोजेक्ट्स असतात ते या 2 पिनचा युजच नाही केला जात. ज्या मोस्टली प्रोजेक्ट्स असतात, जे प्रोजेक्ट्स आपण डिझाईन करत असतो. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घ्या 4 पिन्स कुठले असतात मोस्टली. चलो, हो. ठीक आहे, सगळ्यांनी नोट केलाय कुठल्या कुठल्या पिन्स असतात बेसिकली. सर त्यांना 6 पिन्स असतात. 6 पिन्स पैकी जसं 16:2 LCD डिस्प्ले मध्ये आपण किती पिन्स असतात टोटल? LCD डिस्प्ले मध्ये टोटल किती पिन्स असतात? 16 पिन. 16 पिन पैकी आपण किती, 16 पिन पैकी आपण किती पिन्स यूज करत असतो? जर वायर्ड कम्युनिकेशन करायचं असेल तर आपण किती पिन्स यूज करत असतो? I2C मॉड्यूल नाही. I2C मॉड्यूल नाही. 12 कोणी म्हटलं? 12 कोणी म्हटलं? साक्षी, करेक्ट. 16 पिन्स पैकी आपण 12 पिन्सचा आपण यूज करत असतो बेसिकली 16:2 LCD डिस्प्लेमध्ये. तसंच इथे सुद्धा ज्या 6 पिन्स पैकी आपण फक्त जे मोस्टली जे यूज केले जातात प्रोजेक्टमध्ये, त्या 4च पिन्स असतात, RX, TX, ग्राउंड आणि VCC. ठीक आहे, त्या गोष्टी झाल्या. त्यानंतरचा पार्ट आहे मोस्टली, ठीक आहे, त्यानंतर इंट्रोडक्शन टू ब्लूटूथ. आता ब्लूटूथ मॉड्यूल बघितलं आपण ऍक्च्युली, त्यामध्ये अँटिना वगैरे कशा असतात, काय असतात. त्यानंतरचं बघूया की ब्लूटूथ मॉड्यूलचं आता काय काम आहे. हा 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 लेजर चाहिए. देखो, ब्लूटूथ इज अ वायरलेस टेक्नॉलॉजी स्टँडर्ड यूज टू एक्सचेंजिंग डेटा ओव्हर दी शॉर्ट डिस्टन्स. शॉर्ट डिस्टन्स मध्ये जसं मी सांगितलं, फॉर एक्झाम्पल आधी दिलं होतं की साक्षी आणि आदित्यला, साक्षीने क्लास केलाय, आदित्यने क्लास नाही केलाय फॉर एक्झाम्पल. आणि त्यामध्ये असं आहे की जे डिस्टन्स, सॉरी, जे साक्षीने फोटोज काढले क्लासमध्ये, ते फोटोज साक्षीला आदित्यला द्यायचे, तर त्यामध्ये त्यांनी ब्लूटूथचा यूज केलाय. कारण त्या काळामध्ये आपल्याकडे शेअर इट वगैरे असे काही ऑप्शन्स नव्हते. त्या काळामध्ये आपण काय केलं की तो ब्लूटूथ होता सर, जो आपल्या कीपॅडच्या मोबाईलमध्ये खूप जास्त इझिली अवेलेबल राहत होता. मग त्यांनी आपण जो काय केला की त्यांनी इन दी सेन्स काय केलं की जो डेटा आहे तो एक्सचेंज केलाय ओव्हर अ शॉर्ट डिस्टन्स. शॉर्ट डिस्टन्स मध्ये जो काय डेटा तो आपण एक्सचेंज केला. इट ऑपरेट इन 2.4 GHz ISM बँड. ही काहीतरी एक आहे बँड आहे, जो गिगार्ड्स एक काहीतरी बँड आहे, ज्या 2.4 GHz ISM, ज्या बँडवरती बेसिकली आपला जो ब्लूटूथ मॉडेल आहे तो बेसिकली यूज केला जातो. त्यानंतर अँड हा फक्त लोड करून गेला 2.4 GHz ISM, यावरती जो ब्लूटूथ मॉडेल असतो तो यूज केला जातो. त्यानंतर अँड इट इज यूज टू क्रिएटिंग द पर्सनल एरिया नेटवर्क PAN, पर्सनल एरिया नेटवर्क. आता पर्सनल एरिया नेटवर्क मध्ये समजा जसा आपण पर्सनल एरिया नेटवर्क मध्ये क्रिएट करण्यासाठी जसं तुमचा फॉर एक्झाम्पल बघताय तुम्ही की तुमच्या गळ्यामध्ये आहे इयरबड्स आहे, काय झालं, इयरबड्स आणि काय म्हणतात त्याला, तो सेकंड काय रे, नेकबँड. हा, इयरबड्स आहे तुमचे, नेकबँड्स. हा, इयरबड्स आहे, हेडफोन आहे, नेकबँड आहे. त्यामध्ये काय की बेसिकली पर्सनल एरिया नेटवर्कच झाला ना तुमचा.
की तो काहीतरी एक ब्लूटूथ तुमचा काहीतरी एक एरिया प्रोव्हाइड करतोय. त्या एरियामध्ये जर तुम्ही तुमचा मोबाईल दूर सुद्धा असला आणि त्या जर डिस्टन्समध्ये असला, तुम्हाला त्या गोष्टी डायरेक्टली तुम्ही त्यासोबत कम्युनिकेट करू शकता. करेक्ट. त्याच गोष्टी इथे सांगितल्या की ज्या पर्सनल एरिया नेटवर्क क्रिएट करण्यासाठी पीएन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ब्लूटूथचा यूज होऊ शकतो. त्यानंतर ब्लूटूथ मॉड्यूल आहे तो 2.4 गिगाहर्ट्झ ISM बँडवरती काम करतो. त्यानंतर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी इज यूज बेसिकली फॉर एक्सचेंजिंग डेटा इन शॉर्ट डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर ब्लूटूथ टेक्नॉलॉजी. आता ब्लूटूथ टेक्नॉलॉजी काय आहे? ब्लूटूथ टेक्नॉलॉजी युटिलाइज द फ्रिक्वेन्सी होपिंग स्पेक्ट्रम टू रिड्यूस द इंटरफेस अँड इन्श्युअर सिक्युअर कम्युनिकेशन. ब्लूटूथ कम्युनिकेशन काय करते? जर तुम्ही जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला एक सांगितलं होतं एक्झाम्पल की हा जशी साक्षी होती, फॉर एक्झाम्पल ही साक्षी होती, त्यानंतर हा आदित्य होता. यांना काहीतरी इमेजचे आहे जे ट्रान्समिट आणि साक्षीला आदित्यला द्यायचे होते. त्या केसमध्ये जसं मी सांगितलं की तुम्हाला जो डिव्हाइस आहे तुम्हाला पेअर करायचा आहे. जसं हा काहीतरी मोबाईल आहे फॉर एक्झाम्पल. हा काहीतरी मोबाईल आहे जो मोबाईलवरती तुम्हाला कोणी कोणी ब्लूटूथ वरती डेटा एक्सचेंज केलाय सांगा बरं. चला. और अरे सगळ्यांनाच माहिती आहे. नेक बँड वाले, त्यानंतर इयरबड वाले सगळ्यांना माहिती आहे की पेअरचा ऑप्शन येतो. तुमचा जर डिव्हाइस तुम्ही जर ओपन केला तुम्हाला एक पेअरिंगचा ऑप्शन येतो. पेअर केल्यानंतर तो डिव्हाइस पेअर होत असतो तुमच्या याच्यासोबत. सेम तसंच असतं की समजा जर तुम्हाला त्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला सध्याच्या बघितलं ना तुम्ही, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही डेटा एक्सचेंज करायचा, तो काय करायला लागते तुम्हाला इथे काहीतरी इथे कोड टाकावा लागतो. सेम दुसऱ्या मोबाईलमध्ये सुद्धा तो कोड टाकावा लागतो. मग ते काय जाते की ते इथे कोड टाकल्यानंतर आहे ना ते इथे या पर्सनला काहीतरी रिक्वेस्ट जाते. मग ते रिक्वेस्ट तो एक्सेप्ट करतो. रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्यानंतर काय करतो की तो एक काहीतरी कोड टाकतो. जो फर्स्ट पर्सनने टाकला असेल तो सेम कोड याला टाकावा लागतो. तेव्हा जाऊन तो डिव्हाइस आहे तो सिक्युअरली कनेक्ट होतो. त्यामुळे मोबाईलला माहिती आहे की फक्त याच डिव्हाइसला द्यावं लागतं, दुसऱ्या डिव्हाइसला द्यावं नाही लागत. तेच सेम आहे. युटिलाइज द फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम अँड रिड्यूस द इंटरफेरन्स. जो बाकीचे जे इंटरफेरन्स असते जसं बाकीच्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टी रिड्यूस करतात. इन्श्युअर काय करतात? आपल्याला काय करतो? आपल्याला एक सिक्युअर कम्युनिकेशन करण्यासाठी तो आपल्याला ट्रस्ट देतो, इन्श्युअर करतो आपल्याला. त्यानंतर इट सपोर्ट काय करतो? तो डेटा रेट सपोर्ट करतो अप टू 3 MBPS पर सेकंड. आता MBPS म्हणजे काय? मेगाबाईट पर सेकंड. PS म्हणजे पर सेकंड. आता 30 MBPS पर सेकंड म्हणजे काय? मला सांगा 1 MB म्हणजे किती KB? 100. ओके ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल 100 KB आहे. 1000 की 100? 1000 की 100? 1 MB म्हणजे किती KB? किलोबाईट. आय थिंक सो 1000 आहे. 1000 आहे. 1 मेगाबाईट म्हणजे 1000 किलोबाईट. तेच तर. कारण एवढं जर फक्त 100 जर असतं तर खूप जास्त इझिली टास्क परफॉर्म झालं असतं. 1 MBPS म्हणजे 1000 KB. ठीक आहे. त्यानंतरच आहे ओके. हा म्हणजे इथे किती MBPS झाले? 3 MBPS म्हणजे किती झाले? किती KB झाले? 3000. 3000 बरोबर आहे. त्यानंतर 3000 KB हा पर सेकंडला म्हणजे ट्रान्समिट करण्याची त्याची कॅपेबिलिटी आहे ब्लूटूथची पर सेकंड. 3 MB म्हणजे 3000 KBPS. 3000 KB कॅन कनेक्ट अप टू 8 डिव्हाइसेस. जर तुम्ही बघितलं असेल कोणाकडे स्मार्ट वॉच सुद्धा असतात आणि स्मार्ट इयरबड्स सुद्धा असतात, तर इयरबड्स आणि त्या दोन्ही गोष्टी ते काय करू शकतात? ते बेसिकली डायरेक्टली कनेक्ट करू शकतात तुमच्या एका सिंग्युलर मोबाईलला. समजा फॉर एक्झाम्पल कोणी आहे का असं ज्यांच्याकडे दोन्ही गोष्टी आहे? चलो बताओ, रेज युअर हँड. ऐसा कोई बंदा? साक्षी बघ, तुझ्याकडे समजा डिजिटल वॉइस सुद्धा आहे, तुझ्याकडे डिजिटल हे सुद्धा आहे, काय म्हणतात इयरबड सुद्धा आहे. तर ती काय करेल की तिच्या ज्या दोन्ही गोष्टी ना त्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली ॲट अ टाइम त्या दोन्ही गोष्टी त्या डिव्हाइस सोबत त्या कनेक्ट करू शकतात. अप टू त्याची कॅपेबिलिटी काय असते ब्लूटूथची? अप टू 8 डिव्हाइस ॲट अ टाइम ते कनेक्ट करू शकतात. त्यानंतर टोटली डिपेंड्स ऑन की काय. त्यानंतर आता ब्लूटूथ मॉड्यूल. आता जसं तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सॉरी जस्ट बिफोर 15 मिनिट्स मी तुम्हाला जे सांगितलं की त्यामध्ये SC05 मॉड्यूल आपण जे बघितलं, जे आपण बेसिकली ऑर्डिनोच्या प्रोजेक्ट्समध्ये यूज करतो, तसं ब्लूटूथ मॉड्यूल आर यूज इन ब्लूटूथ फंक्शनॅलिटी. त्यानंतर
फंक्शनॅलिटी डिव्हाइस पॉप्युलर मॉड्यूल इन्क्लूड SC05, SC06 आणि HM10 हे मॉड्यूल्स आहे जे बेसिकली प्रोजेक्ट्समध्ये यूज केल्या जातात. बट जे मोस्टली कॉस्ट इफिशियंट आणि या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे SC05 हे मोस्टली प्रिफर केलं जातं. त्यानंतर SC06 सुद्धा, HM10 सुद्धा, त्यानंतर HM10, SC05, SC06 यांचे काही प्रोज आहे, यांचे काही कॉन्स आहे, यांचे काही ॲडव्हान्टेजेस आहे, यांचे काही डिसएडव्हान्टेजेस आहे, त्यांचे काही फीचर्समध्ये चेंजेस आहे, त्यांच्यामध्ये काही आहे अशा गोष्टी. त्या गोष्टी तुम्हाला एकदा त्याच्या डेटाशीटवरून तुम्हाला असं लक्षात येऊन जातं की कुठल्या गोष्टी तुम्हाला यूज करायला पाहिजे तुमच्या प्रोजेक्टसाठी, कुठले कन्व्हिनियंट आहेत. त्यानंतर दिस मॉड्यूल कॅन बी इझिली इंटरफेअर्ड विथ मायक्रो कंट्रोलर अँड अदर हार्डवेअर. या मॉड्यूल जे आहे यामध्ये तुम्ही खूप जास्त इझिली जे मायक्रो कंट्रोलर्स आहेत, मायक्रो कंट्रोलर्स तुम्ही खूप जास्त इझिली यूज करू शकता. जस्ट बिकॉज ऑफ की जसं तुम्ही पिन्स बघितले असेल तर पिन्समध्ये काय होते, एक TX होती, एक RX होती आणि एक VCC आणि एक ग्राउंड होती. या 4च पिन होत्या की ज्या मोस्टली यूज करू शकत होतो आपण. ठीक आहे, त्याच गोष्टी इथे लिहिलेल्या आहे की खूप जास्त इझिली बेसिकली तुम्ही जे ट्रान्समीटर आहे, रिसिव्हर आहे, त्या गोष्टीसोबत तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. त्यानंतरचा पार्ट आहे ब्ल्यूटूथचा झाला. तर सेटिंग अप विथ ब्ल्यूटूथ कम्युनिकेशन. आता ब्ल्यूटूथ कम्युनिकेशन इन ऑर्डिनो. आता तुम्हाला काय करायचं आहे की फॉर एक्झाम्पल साक्षीने काहीतरी एक प्रोजेक्ट बनवला आहे. ही काहीतरी कार आहे. ठीक आहे, हे समजा ब्ल्यूटूथ कम्युनिकेशन ब्ल्यूटूथवरती करणारी कार आहे. थांबा मी तुम्हाला एक काम करतो, ग्रुपला एक मेसेज फोटोज टाकतोय. आय थिंक तो टाकलाय का मी तो कधी कारचा फोटो? चेक केलाय का तुम्ही? ज्यांनी स्टेटस बघितलंय त्यांना माहिती आहे मे बी. मे बी नॉट. वेट फॉर मिनिट. चला, व्हॉट्सअपला आलाय, एकदा सगळ्यांनी चेक करा. हा काहीतरी स्कूल प्रोजेक्ट आहे की ज्यामध्ये बेसिकली एक कार डिझाईन केली आहे जी ब्ल्यूटूथ कंट्रोल्ड आहे. ठीक आहे, त्यामध्ये एक ऑर्डिनो दिसतोय. या ऑर्डिनोच्या वरती काहीतरी शील्ड आहे ज्याला मोटर ड्रायव्हर शील्ड म्हणतात. त्यानंतर त्यामध्ये 3 बॅटरीज दाखवल्या आहे. त्यानंतर एक स्विच आहे. त्यानंतर काही मोटर्स आहेत ज्यांना काही व्हील्स लागलेले आहेत. करेक्ट? येस और नो? बघून घ्या. येस सर. आधी सर्वांनी फोटो बघून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल. बघितला सगळ्यांनी फोटो? येस सर. मला आता सांगा त्या फोटोमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिसल्या? खूप जास्त सिंपल टास्क आहे. चलो बता. तर बॅटरी, हा, ऑर्डिनो स्विच. ऑर्डिनो त्याच गोष्टी. त्यानंतर एक काहीतरी मोटर शील्ड आहे. जसं ब्लूटूथ मॉडेल. ब्ल्यूटूथ मॉड्यूल आहे. बरोबर आहे. ब्ल्यूटूथ मॉड्यूल त्यामध्ये सुद्धा जे यूज केला ते SC05 आहे. ठीक आहे, काहीतरी हा असा काहीतरी त्याचा कंट्रोलिंग सेक्शन आहे. सॉरी, हा जो वरचा आहे ना, हा काहीतरी असा कंट्रोलिंग सेक्शन आहे ज्यावरती सगळ्या गोष्टी इन्स्टॉल्ड आहे.
आणि हा बेसिकली असं म्हणा की हा मायक्रो कंट्रोलर ऑर्डिनोवरती सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत. यामध्ये काय की तुम्हाला आता त्या ब्लूटूथ मॉड्यूलचा ऑर्डिनोसोबत मी कनेक्शन कसे केले असेल ते आता तिथे मी सांगणार आहे. ठीक आहे, तर बघा त्याचे स्टेप्स कुठल्या असतात. फॉर एक्झाम्पल कुठे टू सेटअप द ब्लूटूथ कम्युनिकेशन टू ऑर्डिनो फॉलो दी स्टेप्स. आता तुम्हाला जर ऑर्डिनोचं जर कम्युनिकेशन जर ब्लूटूथ सोबत करायचं असेल तर तुम्हाला या स्टेप्स फॉलो करणं रिक्वायर्ड आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट स्टेप आहे, कुठे गेला, हां, फर्स्ट आहे कनेक्ट दी ब्लूटूथ मॉड्यूल टू दी ऑर्डिनो. आता ब्लूटूथ मॉड्यूल तुम्हाला ऑर्डिनो सोबत कनेक्ट करायचं. त्यानंतर काय करायचं, अपलोड दी कोड टू दी ऑर्डिनो. त्यानंतर पेअर दी ब्लूटूथ मॉड्यूल टू ब्लूटूथ इनेबल्ड डिव्हाइस. त्यानंतर इस्टॅब्लिश कनेक्शन. आता जसं आता मला एक सांगा, कनेक्ट दी ब्लूटूथ मॉड्यूल टू दी ऑर्डिनो. आता मला सांगा याचा मिनिंग काय. जे ब्लूटूथचे जे पिन्स आहे, जे व्हीसीसी आहे, जे ग्राउंड आहे, त्यानंतर एक पीएक्स आहे, नंतर एक आरएक्स आहे, या पिन्सचे काहीतरी कनेक्शन असेल जे मला कनेक्ट करायचे असेल. बरोबर आहे, तेच कनेक्शन या स्लाइडमध्ये दाखवलं आहे. जसं व्हीसीसी कुठे कनेक्ट करेल, 5 वोल्टला. ग्राउंड कुठे कनेक्ट करेल, ग्राउंडला. प्लस बट 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 कधीही टीएक्सची पिन टीएक्सला आणि आरएक्सची पिन आरएक्सला नाही करावं लागत. ते तुम्हाला चेंज करावं लागतं. टीएक्सची नेहमी आरएक्सला जात असते, कारण ऑर्डिनोसाठी ब्ल्यूटूथसाठी जो ब्ल्यूटूथ आहे तो ट्रान्समीटर आहे. बट ऑर्डिनो काय करणार आहे, तो रिसिव्ह करणार आहे ना. येते का लक्षात. चलो बताओ मला. Yes, फॉर sir. हां, जर मला फॉर एक्झाम्पल कोणी एक्सवायझेड पर्सन आहे, जर मला चॉकलेटवाला कोण होतं त्या दिवशी, चॉकलेटवाला फॉर एक्झाम्पल श्रेया 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 आर यू देअर. Yes, sir. कुठे आहे मॅडम. हॅलो, Yes, sir. मला एक सांग, एखादी गोष्ट आहे, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, श्रेया आहे आणि त्यानंतर ही आहे श्रेया, त्यानंतर ही आहे एक सानिया. ठीक आहे, श्रेया आणि सानिया. श्रेयाकडे काहीतरी चॉकलेट्स आहे, श्रेयाकडे काहीतरी बुक्स आहे जे सानियाला द्यायचे आहे. बरोबर आहे. तर मला एक सांगा, जे श्रेयाचे जे बुक्स आहे, जे श्रेया देणार आहे, तर श्रेया या केसमध्ये काय राहणार, ट्रान्समीटर राहील की रिसिव्हर राहील. Transmitter. ट्रान्समीटर. बट सानिया ती बुक्स घेणार आहे, तर सानिया ती रिसिव्हर राहील की ट्रान्समीटर राहील. Receiver. Receiver. बरोबर आहे. त्या तसं सेम आता काय झालं की सानिया समजा फॉर एक्झाम्पल ऑर्डिनो आहे आणि श्रेया जी आहे ते ब्लूटूथ मॉड्यूल आहे. तर श्रेया काय करणार, श्रेया जो डेटा श्रेयाला जो मोबाईल जो देत आहे डेटा, तो डेटा म्हणजेच काय की जे श्रेयाचे जे आरएक्स पिन राहणार, जे रिसिव्हर पिन राहणार, ते ऑर्डिनोच्या कुठे जाईल, ट्रान्समीटरला. बरोबर. आणि जे श्रेयाची ट्रान्समीटर पिन राहील, म्हणजे श्रेया जो डेटा देत आहे तो डेटा सानिया रिसिव्ह करणार आहे. तर यामध्ये श्रेयाची जे ट्रान्समीटरची पिन राहणार जे श्रेयाकडे जे ब्लूटूथ मॉड्यूल आहे त्याची जे ट्रान्समीटर पिन राहणार ती ऑर्डिनो, ज्याच्या सानियाकडे जो ऑर्डिनो त्याच्या रिसिव्हरला कनेक्ट करावं लागेल, म्हणजे पिन इंटरचेंज करावं लागेल. कारण एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी फर्स्ट पर्सनसाठी ज्या गोष्टी ट्रान्समीटर करून काम करते आहे, ती सेकंड पर्सनसाठी रिसिव्हर म्हणून काम करते आहे. येतं का लक्षात. हो, sir. Yes, sir. तर तीच फिजिओलॉजी तीच आहे की त्याच गोष्टी आहे ज्या इथे यूज केल्या जातात. जसं कुठे गेला यार, हां, जसं आरएक्सची पिन टीएक्सला कनेक्ट केल्या जाते, टीएक्सची पिन आरएक्सला. तर ग्राउंड आणि व्हीसीसी हे तर आपले रामबाण उपाय आहे. सर ये तो कहीं भी लगा दो, ग्राउंड का 5 हो, तो वीसीसी को वीसीसी को, बस हमारा मॉड्यूल है तो परफेक्टली चलना शुरू हो जाता है. त्यानंतर तर सेम त्याच गोष्टी आहे की या गोष्टी इथे सांगितल्या आहे. त्यानंतर समजा कुठे गेला यार, हां, ठीक आहे. फर्स्ट पॉईंट मला लक्षात आला की पॉझिटिव्हला ग्राउंडचा ग्राउंडला, आरएक्सचा टीएक्सला आरएक्सला कनेक्ट करावं लागतं. त्यानंतर काहीतरी कोड राहणार, तो कोड माझा ऑर्डिनोच्या आयडी वरती लिहावा लागेल आणि तो कोड अपलोड करावा लागेल. अपलोड केल्यानंतर काय करेल की माझा जो ब्लूटूथ राहणार तो पेअर करण्यासाठी रेडी राहील, तो काहीतरी ब्रिंग करेल. जसा मी त्याला कनेक्ट करेल ना, तर तो काय करेल, ब्लूटूथ इनेबल्ड डिव्हाइस. आता माझा काय झालाय, तो जो ब्लूटूथ आहे तो मॉड्यूल तो कनेक्ट झालेला आहे, आता माझ्या मोबाईल सोबत कनेक्ट झालाय. ठीक आहे, ब्लूटूथचा मॉड्यूल म्हणजे माझा जो रोबोट आहे तो माझ्या मोबाईल सोबत कनेक्ट झालाय डायरेक्टली. तर तो काय करायला, इस्टॅब्लिश कम्युनिकेशन. आता जर मी मोबाईलवरून काहीतरी कम्युनिकेशन दिलं, काही त्याला समजा फॉरवर्ड द्यायला सांगितलं, त्याला बॅकवर्ड द्यायला सांगितलं, त्याला राईट म्हटलं, त्याला लेफ्ट म्हटलं, पण ज्या
गोष्टी दिल्या त्या बेसिकली आता टास्क मध्ये जास्त बिकॉज ऑफ की माझा जो मोबाईल आहे, माझा मोबाईल काय करेल, ब्लूटूथ मॉड्यूलला सिग्नल देईल, ब्लूटूथ मॉड्यूल काय करेल, ऑर्डिनोला सिग्नल देईल. आले लक्षात? आणि ऑर्डिनो बिचारा काय, जो आप दोगे हम वो खा लेंगे. वो तो बेचारा क्या बोलते हैं, एकदम गरीब पर्सन है, बहुत ज्यादा गरीब है, कि उसको जो भी दोगे वो कर लेगा. बस उसको आदेश दो की ये टास्क परफॉर्म करना है, वो टास्क परफॉर्म करके आपको दे देगा. ठीक आहे, त्याच गोष्टी आहे ज्या गोष्टी ब्लूटूथचे कम्युनिकेशनच्या बेसिकली कॉन्फरन्स कुठे करायला लागतात. त्यानंतरचे आहे की टेस्टिंगची ब्लूटूथ कम्युनिकेशन. आता ब्लूटूथचे कम्युनिकेशन जर तुम्हाला टेस्ट करायचे असेल बेसिकली, कधी कधी काय असतात की समजा माझी, जसं मी कार दाखवलं तुम्हाला प्रोजेक्ट व्हिडिओमध्ये, सॉरी फोटोमध्ये, की ही समजा कार आहे की ज्यामध्ये माझा काय करतोय मी, की समजा हा माझा पर्सन आहे, समजा फॉर एक्झाम्पल हा मी आहे आणि हा माझ्याकडे काहीतरी मोबाईल आहे, हा मोबाईलवर मी काहीतरी डेटा ट्रान्समिट करतोय. बट आता काय झालंय की माझ्या ऑर्डिनोवरती माझा डेटा, सॉरी माझ्या ब्लूटूथ मॉड्यूलवरती माझा डेटा येतोय, ब्लूटूथ मॉड्यूल नंतर ऑर्डिनोवरती सुद्धा डेटा येतोय. बट जे माझे त्याच्यावरती जे शील्ड लागलंय ना, तुम्ही जर बघितलं त्याच्यावरती प्रॉपरली, त्याच्यावरती मोटर ड्रायव्हर लागलेला आहे, तो मोटर ड्रायव्हर माझा खराब आहे. तर आता मी काय करेल, आता त्याच्यासाठी मला तो प्रॉपरली माझा डेटा, आता मला काय करावं लागेल, एक तर माझे सगळे कंपोनंट चेंज करावं लागेल. बरोबर आहे, माझ्याकडे एकच दोन सोल्युशन आहे की एक तर माझ्याकडे सगळे चेंज करावं लागेल कंपोनंट. सेकंड माझ्याकडे ऑप्शन आहे की मी सिरियल मॉनिटरचा यूज करेल. सिरियल मॉनिटरचा यूज आता सगळ्यांनी बघितलं की सिरियल मॉनिटरवरती ज्या पण डेटा आपल्याला पाहिजे ते आपण प्रिंट करू शकतो. तर मी काय करेल की सिरियल मॉनिटरवरती तो जो डेटा मी रिसिव्ह करतोय ना, तो बेसिकली काय करतोय की माझा जो ब्लूटूथ मॉड्यूल राहील, तो ब्लूटूथ मॉड्यूलनी माझ्या ऑर्डिनोला जात आहे, ऑर्डिनोच्या नंतर तो जात आहे माझ्या याला काय म्हणतो त्याला, मोटर शीटला. बट जो ऑर्डिनो आहे ना, मी ऑर्डिनोलाच मी माझा डायरेक्टली हायजॅक करेल. हायजॅक इन दी सेन्स काय करेल की ऑर्डिनोलाच डायरेक्टली त्याचा जो कॉर्ड राहणार ना, तो कॉर्ड लावून दिला आणि मोबाईल आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करून दिली, माझा जो रोबोट. आता काय झाला की माझा जो पण डेटा जातोय ना, तो माझा डेटा ऑर्डिनोला जातोय, ऑर्डिनोवरती जो डेटा येतोय तो मी रीड करतोय विथ द हेल्प ऑफ सिरियल मॉनिटर. सगळ्यांना माहिती आहे सिरियल मॉनिटर काय असते. चलो एक एक बन बताओ, सबको पता है सीरियल मॉनिटर चीज क्या होती है, येस और नो. ज्यांना ज्यांना माहिती आहे प्लीज रेज हँड. फक्त दोघांच्या हातवरती आहे, सिरियल मॉनिटर कोणालाच माहिती नाही. अरे बाबा, यावरती आपण प्रोजेक्ट टास्क परफॉर्म केले आहे सिरियल मॉनिटर वरती. सिरियल मॉनिटर वरती आठवते टेम्परेचर सेन्सरचं टेम्परेचर आपण घेतलं होतं, व्हेरिएबल पोटेन्शियोमीटरच्या मदतीने आपण लाईटची इंटेन्सिटी बघितली होती, लाईट्स आपण बघितले होते, त्याच्या स्मोकची लेवल आपण बघितली होती. एका सिंगल कोडने आपण मल्टिपल प्रोजेक्ट डिझाईन केले होते. आठवते? कोणाकोणाला आठवते? श्रेया आठवते का? तन्वी, रेणुका, नाही तन्वी नाही हो आहे सर. ना, रेणुका आठवते? रेणुका, क्या बात है. साक्षी, Yes, sir. Yes, sir. क्या कर रहे हो यार, क्या कर रहे हो तुम. तुमको जो चीजें पढ़ाई है एटलीस्ट वो तो रिमेम्बर कर लिया करो. कभी कभी नहीं समझ में आए तो स्क्रीनशॉट निकाल लिया करो. ठीक आहे, तो टास्क आहे. त्यानंतर सर परत जर कोणाला तो सेशन बघायचा असेल तर युट्यूबवरती तो सेशन अवेलेबल आहे, पूर्णीच्या पूर्ण प्लेलिस्ट आहे आपली. त्या प्लेलिस्टला तुम्ही एकदा परत चेक करा आणि बघाल की सिरियल मॉनिटर कसं यूज केला जातंय. ठीक आहे, त्यानंतर त्यामध्ये काय करणार आपण, सिरियल मॉनिटर ओपन करेल, सिरियल मॉनिटर जोड, नंतर आपण काय करेल, आपल्या मोबाईलवरून डेटा सेंड करेल. जसा तो डेटा सेंड केला, डेटा आपला आपला काय की तो डेटा ऑर्डिनल आहे, ऑर्डिनल आल्यानंतर तो पेअर डिव्हाइस आहे आपल्या ब्लूटूथ मॉड्यूल सोबत. ठीक आहे, त्यानंतर काय, ऑब्झर्व द डेटा बिंग रिसिव्ड ऑर सेंड बॅक टू दी ऑर्डिनो. आता काय करणार आपण की जो डेटा आहे तो रिसिव्ड होत आहे की नाही होत आहे, आता आपण त्या सिरियल मॉनिटरवरती चेक करू शकतो. दिस कन्फर्म सक्सेसफुली कम्युनिकेशन. जर माझा इथेच जर काही कम्युनिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर माझा ब्लूटूथ मॉड्यूल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, समजा डेटा माझा येऊनच नाही राहिलाय, तर माझा प्रॉब्लेम डेफिनेटली कुठे आहे, डेफिनेटली माझा प्रॉब्लेम आहे तो ब्लूटूथ मॉड्यूल मध्ये आहे. मग माझं जे बाकीचं कनेक्शन आहे ते परफेक्ट आहे, बट माझ्या ब्लूटूथवरून ऑर्डिनोवरती येत आहे. बट त्यानंतरचे टास्क म्हणजे मला इथे सगळे सक्सेसफुली दिसत आहे की सगळे सक्सेसफुली रन होत आहे, बट फक्त काय की माझ्या मोटर्सच रन नाही करत आहे. त्या केसमध्ये एक तर माझा बॅटरीचा प्रॉब्लेम असेल, एक तर माझ्या मोटर ड्रायव्हरचा प्रॉब्लेम असेल. मग मी बॅटरी चेंज करेल, बॅटरी चेंज करून बघितली तरी सुद्धा माझा सेम प्रॉब्लेम आहे, तर मग डेफिनेटली माझा एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे मोटर ड्रायव्हरचा. ठीक आहे, चला सांगा कोणाकोणाला काय डाऊट्स, कोणाकोणाला पॉईंट्स कळले, कोणाकोणाला पॉईंट्स नाही कळले. सर मोरचा मोटर ड्रायव्हर आहे का? हो रे, जो वरचा जो मोटर ड्रायव्हर जो प्रोजेक्ट वरती लागलेला आहे ना त्याला म्हणतात मोटर ड्रायव्हर. त्याचं नाव आहे L29 3D. L29
3D मोटर ड्रायव्हर, त्यानंतर HC मिनिंग, HC मिनिंग आणि HM मिनिंग. HM आणि HC ही लाईक ब्लूटूथची एक सिरीज आहे. HC05 आणि HM ही काय आहे की एक त्याची सिरीज आहे की त्या ब्लूटूथ मॉड्यूलला त्या नावाने त्याचं काय असतं, जसं असतं ना, जसं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक सांगतोय, याच्यामध्ये आहे का काही दिलेलं. फॉर एक्झाम्पल आता आशित आणि आदित्य क्लासमध्ये आहे. तर आशितला मॅमने जर आशित म्हटलं तर आशितच उभा होतो, आदित्य उभा होत नाही. आणि आदित्य म्हटलं तर आदित्यच उभा होईल, आशित उभा होणार नाही. ते जे आयडेंटिटी असते, जे नाव असते ना, ते बेसिकली त्यांचं काहीतरी नाव आहे. ते जे HC एक काहीतरी सिरीज आहे, त्या सिरीजमध्ये त्या सिरीजमध्ये ते काम करतं. सेटअप बॉक्स करेक्ट आहे, त्यानंतर IR सेन्सर करेक्ट आहे, SS हा काय 0 TV सर झाले, ओके. नाही सर कलर ओके 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 ठीक आहे. मला सांगा पुन्हा कोणाला सगळ्या गोष्टी कळल्या, पुन्हा कोणाला नाही कळल्या, पुन्हा कोणाला जाऊ चला सांगा. ज्यांना ज्यांना कळलंय प्लीज रेज युअर हँड. तोपर्यंत आपण HCचा फुल फॉर्म बघूया. HC मिनिंग आहे का त्याला? आय थिंक सो त्याला मिनिंग नाही आहे. तेच तर, त्याला मिनिंग नाहीच आहे. तरी चेक करूया आपण. त्याला मिनिंगच नाही आहे. होस्ट आहे, होस्ट कंट्रोलर आणि HM कुठला होता आपला? कुठला होता HM? कोई तो बताओ. HM10 HCचा फक्त मिळाला मिनिंग, बाकीचा HMचा नाही. ऍक्च्युली ते मॉड्यूलचे जे सिरीज आहे, होस्ट कंट्रोलर होस्ट सिरीज, त्या सिरीजमध्ये ते बिलॉंग्स करतात, ते मायक्रो कंट्रोलर. दॅट्स वाय जसं असतं ना, एखादा क्लास एखाद्या विद्यार्थ्यामुळेच ओळखला जातो. आपल्या कॉलेजमध्ये असतात एखादाच विद्यार्थी असतो, खूप जास्त नमुना असतो तो, त्याच्याचमुळे सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण क्लास त्याच्याचमुळे ओळखला जातो. किती आहे? 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7. प्लीज रेज युअर हँड ज्यांना ज्यांना गोष्टी कळल्या. एक जण कोणाचा हात वरती नाही. 7. ठीक आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहे. चलो येस और नो बताओ अभी. येस और नो. ठीक आहे. येस. ज्या गोष्टी आपण आतापर्यंत प्रिपेअर केल्या त्याच गोष्टी होत्या. त्यामध्ये ज्या गोष्टी आपण मॉड्यूल्स बघितले त्याच मॉड्यूल्स होते. बेसिकली काय आहे की तुम्हाला आता या गोष्टी आयडिया आली आहे की ब्लूटूथ कम्युनिकेशन कसं करायचं. आता तो काय प्रोजेक्टमध्ये कसा टास्क परफॉर्म होतो, प्रोजेक्टमध्ये ऍक्च्युली त्याचं इन्स्टॉलेशन कसं असते, ते आपण येणाऱ्या सेशनमध्ये डेफिनेटली बघणार आहे. की त्यावरती बेस्ड आपण प्रोजेक्ट सुद्धा डिझाईन करणार आहे. त्या गोष्टी येईल आणि खूप जास्त. पण त्या टाइममध्ये जेव्हा हार्डवेअरचा टाइम येणार ना, त्या हार्डवेअरच्या वेळेस तुम्हाला सगळे टास्क परफॉर्म करावे लागतील. मी फक्त तुम्ही जे म्हणाल तेच करेल. आणि लिटरली असा सीन होईल की जर तो सेशन 2 तासाचा होईल, 3 तासाचा होईल, तो माझ्या हातामध्ये नाही राहणार. ते तुमच्या हातामध्ये राहील की तुमचा रिस्पॉन्स कसा आहे. ठीक है, येते लक्षात? गॉट इट एवरीवन? चलो तो अभी करते, अभी यहाँ पे अपन रुक जाते हैं. मिलते हैं कल शाम 6 बजे, अभी 7 बजे, जो भी टाइम रहेगा मैं आपको कन्वे कर दूंगा. तो अभी के लिए टाटा. ओके, कोणाला काही डाउट्स नाही आहे ना? परफेक्ट, कन्फर्म. कोणाला काही डाउट्स नाही आहे? नाही सर. ठीक है सर. तो अभी करते हैं, यहाँ पे अपन सेशन कंप्लीट करते हैं. मिलते हैं कल शाम 6 या फिर 7 बजे, जो भी टाइम रहेगा मैं ग्रुप पे कन्वे कर दूंगा. चलेगा? यस और नो? येस सर. येस. ठीक है, चलो बाय बाय.